राष्ट्रवादी मंडळ नाशिक अभिवाचन सादर करीत आहोत। उलगुलान, लेखक आणि दिग्दर्शक मुकुंद कुलकर्णी। आवाज नकोय, अजिबात आवाज नकोय, कळलं? आणि मिस्टर अमूल्य, यापुढे तुम्ही बिरसाची देखभाल करायची जरुरी नाही। मी स्वतःच बिरसाची व्यवस्था पाहिन, समजलं? तुम्हाला इतर बरीच कामं आहेत। पण सर, इट्स माय ऑर्डर, ओके? रक्तमासानंतर कॉलराचा प्रादुर्भाव मोठ्या आतड्यात होऊन परिणामतः मोठ्या आतड्याचा वरचा भाग सुकून चिकटून गेला। त्यानंतर हृदयाच्या डाव्या बाजूस रक्तस्राव होऊन हृदय हळूहळू क्षीण होत बिरसा मृत्यू पावला। कैद्याला कॉलराचा संसर्ग कसा झाला ते समजत नाही। साहेब, कोण आहे? मी। काय काम आहे? ते बाबू म्हणाले की। कोण बाबू? डिप्टी बाबू। काय म्हणाले? ते भगवानाचे काय करायचंय? भगवान? कोण भगवान? अच्छा, तो तुझा भगवान की काय? तो तू काय मुंडा आहेस? मग त्याला भगवान म्हणायचं नाही, समजलं? काय म्हणाले डेप्युटी बाबू? भगवान भगवान यू रास्कल, जा डेप्युटी बाबूंनाच पाठवून दे। भगवान म्हणे। येस सर, तुम्ही मला काय प्रॉब्लेम काय? नाही, मृताच्या अंत्यसंस्काराविषयीच्या सूचना मिळाल्या नाहीत म्हणून म्हटलं काय करावं। म्हणजे कशाचं काय करायचं? अंत्यसंस्कार कशा प्रकारे करायचा आहे? त्यांच्या पद्धतीनुसार करायचं ठरवलं तर शव मातीत गाडायला हवं। पोलीस कोठडीत विना चौकशी अटकेत असलेला एखादा कैदी जर एकाएकी कॉलरानं मेला तर काय करता? तेच करायचं त्याचं, समजलं? हा काही राजकीय कैदी नाही किंवा एखादी स्पेशल केसही नाही। आणखीन काय? त्याच्या भावाने म्हणजे कनू मुंडाने मुखाग्नी द्यावा का? ओ नो, बिलकुल नाही। एक दोघा बिरसाईतांनी जरी त्याचा अंत्यसंस्कार पाहिला तरी ताबडतोब नाना प्रकारच्या कंड्या पिकवतील, म्हणतील की मोठ्या सन्मानानं भगवानाला अगदी दिला, अमुक अलौकिक घडलं, तमुक अलौकिक घडलं। भगवानाच्या नावावर पिकवलेल्या अनेक दंतकथा मी ऐकल्या आहेत, आता आणखीन ऐकू शकत नाही। आणि तुमच्यासारख्याने या गोष्टीला महत्व द्यावं, अहो शोभत नाही तुम्हाला। तुम्ही सुशिक्षित। अहो आज आपण इतके दिवस भगवानाच्या चमत्काराच्या नाना कथा ऐकतो आहोत, पण यावेळीच काय? मागच्या वेळीही तो आपल्या समोरच तुरुंगात होता, यात काही घडलं? अरे तो एक सर्वसामान्य माणूस, एक साधा मुंडा, कॉलरानं मेला, बस। आपण सगळ्या कोठड्या कार्बोलिकने धुवाव्यात का? कार्बोलिक? कशाला? तुम्हाला काही वेडबीड लागली की काय? पण सर, कॉलरा तर संसर्गजन्य रोग आहे ना। कॉलरा? कॉलरा कुठून आणलास तू? सर, तुम्हीच तर म्हणालात ना की हा कैदी कॉलरानं मेला म्हणून। मग? होय, मी म्हणतोय हा कैदी कॉलरानं मेलाय। मी म्हणतोय कॉलरा त्यानं कुठून आणला समजत नाही। मी सांगतोय कार्बोलिकनी कोठड्या धुवायची जरुरी नाही, आणि मीच ऑर्डर देतोय ह्या कैद्याचे अंत्यसंस्कार तुरुंगातल्या भंग्याकरवी होतील। अंडरस्टँड? येस सर। एकही बिरसाईत त्यावेळी हजर असणार नाही याची नीट खबरदारी घ्या। एखादा जरी बिरसाईत त्या ठिकाणी असला तरी चिक्कार अफवा उठतील। शिवाय तो साला जेकब म्हणेल बिचाऱ्या मुंडांना बिरसाचा अंत्यसंस्कार पाहायला लावला आणि तुरुंग अधिकाऱ्याने मृतदेहाचा अपमान केला। आर यू क्लिअर? वेळ? खिशात घड्याळ नाही। अंत्यसंस्काराची वेळ? आणखीन अंधार पडल्यावर। मी हजर राहू का? नो नो, नॉट ॲट ऑल। हा माझा हुकूम आहे। तू कामात फारच इंटरेस्ट घेतोयस, विशेषतः मुंडांच्या। म्हणजे मी नाही समजलो। मुंडांच्या प्रत्येक कोठडीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सोय आहे की नाही याची तुला का काळजी? कैद्यांना आंघोळीला 2 घडे पाण्याऐवजी 4-4 घड्यांची व्यवस्था तू का केलीस? जेलकोड प्रमाणे तांदळाचा शिधा मुंडांना दिला गेलाच पाहिजे
ही खबरदारी घेण्याचं तुला काय कारण? जेकबचे आणि तुझे मैत्रीचे संबंध की आणखीन? सांभाळून राहा. तू आमच्या धर्माचा सरकारी नोकर. त्याच्यापेक्षा तू असं का नाही करत? थोडे दिवस सुट्टी घेऊन घरी का नाही जाऊन येत? नाही म्हटलं हा खटला कधी सुरू होईल याचा काही भरोसा देता येत नाही, म्हणून म्हटलं. सर, जन्मापासून मी अनाथगृहातच वाढलोय. कुठे जाऊ? शिवम, रात्र पडल्यावरच अग्नी द्यायचा आहे, गाडायचं नाही. मेहतरानेच अग्नी द्यायचा आहे, तेव्हा आत्ताच तुरुंगात जा. हा साहेब. मी साहेब नाही, समजलं? जी जी अमूल्य बाबू. बॅरिस्टर जेकब साहेब यांना. मी मूळचा रांचीचा, सध्या DS चे काम पाहतोय. अजून काम झालेलं नाही, तरी कृपया माझं नाव आपण प्रकट करू नये. मी हे सर्व का लिहितोय हे कळत नसूनही त्याकडे ओढला मात्र जातोय. असो. 20 मे 1900 सिंगभूमीच्या पोलीस कोठडीतील आणखीन एक कैदी रांची तुरुंगामध्ये कॉलरानं मेला. तुरुंगातून न्यायालयात जाण्याच्या वाटेवर त्याच्या स्वतःच्या भावानं आणलेला प्रसाद त्यानं खाल्ला होता. आणि आज अखेर बिरसा मुंडाही खलास झाला. बिरसा प्रथम 3 मे 1900 आजारी झाला होता. बिरसाच्या बाबतीत सरकारी अहवाल तयार झालेला आहे. त्यात म्हटलंय की न्यायालयात जाण्याच्या वाटेवर बिरसानं काहीतरी खाल्लं व त्यानंच. पण कैद्यांना नेणारा रक्षक व अन्य कैद्यांची कडक तपासणी केल्यास हे स्पष्ट होईल की बिरसाने एकदाच व तेही चेहऱ्यात धुण्यासाठी पाणी मागितलं होतं. पाणी हवालदाराच्या मडक्यातून दिलं गेलं. ते पाणी बिरसानं हातात घेतलं ना घेतलं तोच त्याचा रक्षक म्हणाला, वेळ संपली, आणि त्याचा साखळदंड ओढून त्यास पुढे नेले. बिरसाला ते पाणी वापरावयास मिळालंच नाही. 30 मे पासून बिरसाला पुन्हा बरं वाटत नव्हतं. पण यावेळी त्याच्यावरील उपचार व त्याचे पथ्य पाणी यावर सर्व नियंत्रण त्याच्या आजारपणातून तुरुंगाधिकाऱ्यांनी स्वतःकडे रोखले होते. बिरसाला मी व्यक्तिशः ओळखतो. त्याचा जिद्दी व निग्रही स्वभाव. चाईबासच्या जर्मन मिशनरी स्कूलमध्ये मी आणि बिरसा एकाच वर्गात होतो. चाईबासाचं मिशनरी स्कूल, तिथे बिरसा जे आहे ते बिरसा, अमूल्य हे दोघं जण जे ते शिकत होते. फादर, कोणी आलंय? अरे कोण तू? कुठून आलास? माझं नाव बिरसा, मी चालकाडून आलो. चालकाड? बापरे, एवढ्या लांबून आलास? बरोबर कोण आहे? बाप होता खोटोडापर्यंत, मग पुढे मी एकटाच आलो. आम्ही पायी पायी आलो. अरे पण इथं आता जागा नाही. जागा नाही? एवढी मोठी तर जागा आहे, त्यात मला एकट्याला जागा नाही. नाही नाही, मी 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 मुळीच परत जाणार नाही. गुरुजीच्या साहेबांनी मला तशी चिठ्ठी दिली आहे. मग तिथेच का ठेवत नाही तुला शिकायला? तिथलं सगळं शिक्षण मी पूर्ण केलंय, म्हणून तर मला इकडे पाठवलंय. ठीक आहे, बस. अमूल्य, ह्याला ते कपडे दे, साबणही दे. हे बघ, हा तुला शिकवेल, साबण लावून आंघोळ कशी करायची ते. जा. तुझं नाव काय? अमूल्य. तुझं? बिरसा. तू कुठून आलास म्हणाला? चालकाडून. चालकाड कोते पो? दाईदास ते पैना दिगानारा. तुवान एजान होरा कानिपा दिन? एजानसान केनांती रिगिनापो. तू बापू आहेस? हो, मी बंगाली आहे. मग मुंडारी भाषा कशी बोलतोस? मी अनाथ आश्रमातच वाढलोय ना, त्यामुळे मुंडारी भाषा येते मला. तू माझ्या बरोबर राहशील? हो, पण बिरसा, एक लक्षात ठेव, कोणालाही तू म्हणू नकोस इथे. तुम्ही म्हण, म्हणजे साहेब लोक चकित होतील. ते मुंडा मुलांना अगोदरच बजावतात, अरे तुरे करायचं नाही म्हणून. अमूल्य, आंघोळ झाली एवढ्या? अमूल्य, तू मोठा झाल्यावर दिकू बनणार. बाबू लोक सगळे दिकूच बनतात. बाकीचे लोक बनत असतील दिकू, परंतु मी नाही होणार. मग काय करणार? मी डॉक्टर होणार, नोकरी करणार. काय झालं असायला? नोकरी करणार म्हणजे दिकूच की. मी काय करणार माहितीये? मी खूप शिकणार, मग कोर्ट कचेरी करून बाबांची खुटकाटरी बालकीची जमीन सोडून आणणार.
आणि मग प्रचारक होणार. सगळ्यांना येशूची कथा सांगणार. त्यानंतर नंतरचं नंतर आहे. हे अमूल्य, इकडे इकडे दुकानं खूप असतील ना? त्यात मीठही असेल ना? हो ना? अरे दुकानात मीठ असणारच ना, त्यात काय एवढं? घासलेटही असेल. मग दुकानात तेल नसणार? मी मोठा झालो ना की मायला गोणभर मीठ नेऊन देणार आणि ते तेल पण घेऊन जाणार गावी. माय मग त्यानं दिवा पेटवी. गुणीभर मीठ? हो, मीठ घातलं की घाट्याला किती छान चव येते. माय सगळं मीठ आम्हाला देते, स्वतः मात्र आळणी खाते. म्हणूनच तिचं शरीर सुकल्यासारखं वाटतं. तू इथे आलास? मग येऊ न ग. अरे चाई बासा काय विकत घेतलायस वैर तू? हो हो, घेतलंय विकत. काय म्हणणं? मोठा आला विकत घेणारा. बघू देत रे मला जरा. काय बघायचंय? तुला बघताय र. तुझं कपाळ जणू वेगळं, तुझं नाकी डोळी वेगळं, हातपाय बी वेगळं. कोण र तू? मी बिरसा आहे. मला ओळखलं नाहीस? मग तुला दिसत नाही मुंडा माणसांचा हात? तुला सावकारी कळत नाही की वेठबिगारी दिसत नाही? कधी कुणी आपली जमिनीची मालकी घेतली ते तुला कळत नाही? सरकार तर आपल्यालाच म्हणून राहिलेत तुमचा काय हक म्हणून. अरे या जमिनी आपल्या मालकीच्या, जंगल बी आपलंच, आणि आता दिक कुणी घेतलं तर आपल्यालाच हाकून राहिलेत. तुला हे समजा कळत नाही? तर जा, काही तर थांबलायस, जा ना निघून जा. कुठे जाऊ? तुला शोधत नाहीत का ते? कोण शोधतंय मला? अरे म्या शोधून राहिलोय, समधी सरदार मंडळी शोधून राहिले. सरदार? लढाई तुला माहित नाही, सरदार माहित नाही? अरे कसा रे तू? तू जा बघू इथून. उगाच माझ्या डोक्याला त्रास देऊ नकोस. जा बरं. हा त्रास वाटतोय रे तुला? हा त्रास वाटतोय ना? मग मी जातय र, जातय बर, जातय. काय म्हणत होता तो? कसली लढाई? सरदारांची लढाई. कुणाशी? सरकारची लढाई? होय, सरकारनं आमच्या विरुद्ध कायदा केलाय. जंगलात आमच्या कितीतरी पिढ्या राहिल्या, पण आता सरकार आम्हाला आमच्याच जंगलातून उघडू पाहते. कोणीतरी कायदा केला आणि दिपूंनी आमच्या जमिनी बळकावून घेतल्या. खरं तर त्या जमिनी आम्ही शेतीखाली आणल्या, पण दिकू आम्हाला हुसकून लावलं आणि सरकार त्यांचीच बाजू आता बरोबर म्हणते. मग आमचे लोक कसे ऐकणार? आमच्या लोकांनी कुटकाटली गावे बसवली, ती सुद्धा सरकारनं आणि दिकूनी बळकावली. मी मोठा होऊन ती सोडवणार आहे. पण हा धानी म्हणतो ही सरकारची शाळा. साहेब लोकांनी आपल्या विरुद्ध कायदे केले, आपल्याला हुसकून लावलं. त्यांच्या शाळेत कशाला राहतोस? मला म्हणतो तू लढाईत उतर, आमचा मोरक्या हो. पण खरं सांगू अमूल्य, मला खूप खूप शिकावंसं वाटतं रे. आणि मायला गोणी भर मीठ आणि पुष्कळ घासलेट नेऊन द्यायचंय, हो ना? अमूल्य, अमूल्य, आलो आलो. बाबा, हा धानी मुंडा असा काय वेळावली की काय? तो लढाईने नाद आवडतो, जिथं लढाई तिथं तो. आज त्याचं वय झालंय 888. एवढ्या वयात तो पहिली लढाई लढलाय ती हुलची, नंतर खाटव्याची लढाई, सरदारांची मुलकी लढाई, साऱ्या लढाया लढून आलाय तो डोकरा. तो डोकरा? डोकरा झाला म्हणून काय झालं? तीरकामट्याचा नेम पक्का आहे त्याचा. त्याचा इतका देश परदेश कोण नाही हिंडला अजून. पण मला भारी वैतागलं. बिरसा, तू त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस बाबा. आयुष्यभर निदान 10 पोरांना त्यानं लढाईमध्ये ओढून नेलंय. पुन्हा काय दिसली नाहीत ती पोरं, मेली बिचारी. तुला काय सांगतोय तो? मला म्हणतो हे अरण्य, हे फाट, हे म्हणे सगळं तुझं आहे. माय 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 तू लढतेस? बिरसा, तू माझ्या काळजाचा तुकडा आहेस. सांगते ते ऐकशील? तू त्या धानीच्या नादी लागू नकोस. याचा डोसकं फिरले. भगवान शोधत हिंडतोय रे तो. भगवान असा रस्त्याच सापडतो का? नाही तर काय. म्हणून तर सांगते, तू त्याच्या नादी लागू नकोस. हे माय ते सोड. तुला एक गोष्ट सापड. तुला गंमत दाखव. तो बघ, तो पक्षी आहे ना, तो बघ, तो हा त्याला बघ कसा मी खाली आणतो. नगर नग, उगाच नाही कोणावर तीर सोडू बाबा.
अग तुझ्या पोराचा गुण माहित नाहीत तुला. तो बासरी वाजवून हरण जमवतो, ससे जमवतो. रानचे पशुपक्षी वश आहेत त्याला. खरं का रे बिरसा? बिरसा काय रे तुझ्या हातात? जादू आहे जादू. अगर रानात जातेस, रानवन घुमते, ते ऐकलं नाही कधी माय? पानापानातून सुरू निघतात ना, ते ऐकून शिकलोय मी. बिरसा, तू जंगलामध्ये एकटा जात जाऊ नको बाबा. या बिरसाला कुठेतरी कामाला चिटकवून दे भाऊ. मला भ्या वाटतंय. भय ग कसलं? कुणाच ठाऊक. पोटचो पोर सारखं वाटतंय तो परका परका अनोळखी आहे. तो आपल्या कोमटासारखा नाही, कनूसारखा नाही. तो कोणताच मुंडा पोरासारखा नाही. असा कसा आहे तो? तू काहीतरी मनात आणू नगस. गावचा पान म्हणतो हरमुयासला बासरी ऐकायचा खूप शोक. म्हणून कोणा पोराच्या बोटांना तो जन्मल्यापासूनच देणगी देतो. या बिरसाला खरंच मिळाली आहे का तसली देणगी? सगळं म्हणतात सुगानाचा लेख असा कसा निपचला म्हणून. बिरसा र, तू 4 चौघांसारखा हो बाबा. बिरसा, ए बिरसा, चल प्रार्थनेची वेळ झाली आहे. मध्यंतरीच्या काळात बिरसा त्याच्या विचारात असतो आणि परत तो आता जे आहेत ना, ते आता त्याच्या वसतिगृह जे आहे त्या खोलीमध्ये जे आहेत, अमूल्य आणि तो एकत्र राहत असतात, तिथे परत येतो. हा, मग पुढे? मग त्या सेंगलदाच्या आगीने धडकी जोडून खाक झाली. सिंगबुंगा आकाशातून आग ओतीत राहिला आणि सारी दुनिया होरपळून मरत राहिली. फक्त एका खेकड्याच्या बिळात होतं थंडगार पाणी. धरतीच्या पोटात एक मुंडा पोरगा आणि एक मुंडा पोरगी नाचत जिवंत होती. सालबानाच्या छायेत पोरगा टुईला वाजत होता आणि पोरगी नाचत होती. आग दिसली तशी ती दोघं थपकून उभी राहिली. सिंगबुंगा आकाशातून खाली तोंड करून म्हणाला, अरे पळा पळा पळा, तुमच्या डोईवर सारा जन्मा मरणाचा भार. तुमच्या हातून मी पुन्हा जग निर्माण करणार आहे. त्या दोघांनी विचारलं, कुठे जाऊ पळून? हे पहा तिकडे, जा जा लवकर. तिकडे होता आगीच्या रंगाचा साप. ते होते नागदेव नागिरा. त्यांनी आपल्या फणात झाकून घेतलं त्या पोरापोरींना आणि त्या खेकड्याच्या बिळात नेलं. थंडगार पाण्यात ते बुडून राहिले. झोपेत असे किती दिवस गेले कोणास ठाऊक. नंतर सिंगबुंगाची हाक आली तेव्हा कुठे त्यांना जाग आली. बाहेर येऊन पाहतात तर सारखा पाऊस कोसळत होता. सिंगबुंगाने जशी आग लोटली तसाच पाऊस पडून सगळं जग थंड करून सोडलं. किती दिवसापासून अरण्य, नदी, पहाड, पशु पक्षी, फुलं फळं हे सर्व निर्माण करत बसले होते कोण जाणे. सिंगबुंगा ढगातून मान बाहेर काढून ओरडून म्हणाला, या जगात सगळं आहे, फक्त माणूस नाही. तुम्ही त्याला जन्म द्या. माणसांनी मुंडा माणसांनी जग भरून टाका. आणि मग तो पोरगा व ती पोरगी, त्यांच्यापासून सगळ्या मुंडा माणसांची, मुंडा दुनियेची निर्मिती झाली. पण माझा बाबा म्हणतो, इथून तिथून सारी मुंडा सारखेच जागतात, रडत खडत गाडा लागतात. भिकाऱ्यांपेक्षाही भिकारी. उपऱ्या पोटात घाटा नाही, अंगभर कापड नाही. त्यापेक्षा किडा मुंगींच्या जन्माला आलो असतो तर दाणा दुना टिपून तरी पोट भरलं असतं. पण आमच्या नशिबाला ती सेंगलदाची आग जळत राहिली ग. कपाळी आग, पोटात आग, मनात आग, नुसती आगच आग. बिरसा, चल झोपूयात आता. तो झोपल्यानंतर त्याला कर्मीचे शब्द जे आहेत हे ऐकू येतात. बिरसा, माय बिरसा, तू 4 चौघांसारखा हो बाबा. जो 4 चौघांसारखा असतो तो आपल्या आई बाबाजवळ राहतो. रडत खडत राहावं लागलं तरी बी. बिरसा, अरे तुझ्या 2 बहिणीची लग्न लावली म्हणून आपल्याला 14 रुपयाचं कर्ज झालं या. नाहीतर मी तुला तांदूळ घातला असता, घाट्यामध्ये घालायला गारा पण दिला असता बघ. पण तरी बी काय झालं? अरे या मुंडा जातीत हे भतच राहणार. पण तसं पाहिलं तर इतर मुंडापरीस आपलं कितीतरी चांगलं आहे. आपण सेवक पत्र लिहून जन्माचे दास तर झालेलं नाही आहेत. कोणा भी दिकूकडे आपली वेट बिगारी नाही. 8 ते सालोसाल येतात. चहाच्या मळ्यामध्ये भक्कम मजुरी मिळते असा लोक दागून पोरांना नेतात. तरणी बाण पोरं पुन्हा काही दिसत नाही.
आपल्यापैकी तर कुणाला नाही ना नेलं. मग आपलं तर कितीतरी चांगलं आहे. अरे फार काय, ज्या साली दुष्काळ पडेल ना त्या साली मिशनमध्ये जाऊन किरिस्ताव बनू आणि पीक झालं का पुन्हा आपल्या जातीत फिरायचं. तू आपला असा 4 चौघांसारखा हो बाबा. मोठा झाला ना का मग माझ्यासाठी गारा आण हा. पण अरे तुला झोप आली आहे होय? हा झोप बाबा झोप, माझ्या मांडीवर झोप. मी तुला गाणं म्हणते हा. बिरसा, ए बिरसा, जोना पे वेगा सोगान, कोणा पे धानी रोगान, देना पे वेती केता, होगेन पा धानी वेती वेती. बिरसा, सरदारांनी पुन्हा लढाई चालू केली या. मी काय करू? तू पाहिजेल बघ लढाईत. अरे ही सरकारची साहेबी मिशन, ती मुंडांचं कधी बी भलं करायची नाही. तू सोड ही मिशन. आणि तुला काय माहिती, मी शिकून मोठा होईल आणि मग कायद्याने मुंडांच्या सगळ्या जमिनी परत मिळून देऊ. बिरसा, साहेब लोक तसं ऐकायचं नाहीत र. अरे मुंडा माणसांचं गाणं ऐकायला अजून एक बी भगवान झाला नाही बघ. अरे धनी, साहेब तर सांगतात की भगवान एकच आहे म्हणून. त्याचं काय बी मला सांगू नगस. मी 910 चांद पार केलेत, अजून एक बी भगवान झाला नाही बघ. तुला आणखी कोणता वेगळा भगवान हवाय? मुंडांचा भगवान. तो मुंडा म्हणून येणार, मुलकी लढाईच्या आगीमंदी समद काही नीट भाजून काढणार. साहेब दिकू साऱ्यांना पिटळून लावणार. कुटकाटरी गावा पाठवून गावं उभी करणार. मुंडांना समद काही देणार. हे सगळं तू मला कशाला सांगतोयस? हे सारं तुला जमलं असतं बघ बिरसा. अरे तुझ्या वाडवडिलांनी वंशांच्या आदी पुरुषांनी छोटा नागपूर वसवलं. तू भगवान बनवू शकशील बघ बिरसा. वेडा आहेस तू. घरी जा बघू का, नाहीतर जंगलात पड. का म्हण? कारण मी ऐकलंय की घोड्यावर बसलेले पोलीस तुला शोधित या बाजूला येणार आहेत. खरंच की? अरे खरंच येतील. अंधारात गुपचूप येतील आणि तुला पकडतील. बिरसा, यामुळं सरदार गोऱ्याला साहेबांबरोबर लढणार, जमीनदार सावकार यांच्या बरोबर लढणार. अरे तू पाशीलच. रडत खडत लढणार वा. पण म्हाताऱ्या सरदारांकडून काही नाही व्हायचं आता. कुणीतरी तगडा पाहिजे बघ तुझ्यासारखा. येतोस? धानी जंगलात निघून जा. तुम्हा लोकांना पकडून देणाऱ्याला सरकारने 5-5 रुपये इनाम लावलाय. बिरसा, तू ही मिशन सोड. इथलं साहेब म्हणतात मुंडा जात जंगली नागवी फिरते. समजे मुंडा चोर आहेत, दरोडेखोर आहेत. तू ही मिशन सोड. बर 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 तू जा बरं, नाहीतर कोणीतरी जा बघू. चला चला बोलूया. काय रे, काय झालं? सरदारांची लढाई सुरू झाली आहे बिरसा. मग आता आपण काय करायचं? फादर काय म्हणताय? फादर म्हणतात तुमच्या बरोबर नाही बोलणार, आम्ही बिरसाशीच बोलू. मग बोलू देत आहे. तुझा बाबा काय म्हणतो? बाबा काय, बाबा दोन्ही बाजूने बोल. एकदा म्हणतो सरदारांचा ऐक, हे मिशन सोडून दे. एकदा म्हणतो असलं करू नकोस बाबा, मिशन मध्येच धरून राह. बरं फादर तुझ्याशी काय बोलतात ते पाहूयात. तू जसे ठरवशील तसे आम्ही करू. तूच आमचा पहान. ते गप बसा रे. पहान वगैरे काही म्हणतात. मिशन मध्ये असलं काही बोललं तर हातून देतील. हे पण बिरसा, तू त्या अमूल्य बरोबर दोस्ती ठेवू नकोस. का? अरे तो बाबू आहे, उद्या दिकू होणार. मुंडा लोकांचा शत्रू आहे तो. कोणी सांगितलं? आम्हीच म्हणतो. कोणी बाबूचा पोर कधीच मुंडांचा दोस्त होऊ शकत नाही. किती शिकला सवरला तरी मुंडा मुंडा करायचा काही सोडणार नाही तुम्ही. अमूल्य माझा मित्र आहे, काही झालं तरी मी त्याला सोडणार नाही. मग मग तुम्ही मला सोडलं तरी चालेल. बिरसा, एवढं रागवतोस कशाला? तुझी इच्छा असेल तर आमचं काही बी म्हणणं नाही. तुझ्या पुढे कोणी बी बोलणार नाही. बिरसा, बिरसा तू आमच्या विश्वासातला माणूस. तूच सगळ्या गोष्टींचा बरा वाईट विचार करू शकतोस. तू ह्या मुंडा मुलांना समजावून सांग. सरदारांच्या पाठोपाठ गेल्यानं मुंडा मुलांचं कधीही भलं होणार नाही याची खात्री बाळगा. मिशन सोडण्यात, तेही या सरदारांच्या लढाईसाठी, तुला काही लाभ दिसतोय का? फादर, फादर मला काहीच समजेन असं झालंय. हे पहा, मी सांगतो तसंच करा. सरकार सुद्धा तुमच्यावर खुश होईल. मिशनमध्येच राहिला तर तुम्हाला लाभच लाभ होईल. सगळं काही ठीक होईल. जमिनी परत मिळेल? नक्कीच. सगळ्या मुंडांच्या जमिनी परत मिळतील? मिशन धरून राहणाऱ्या सगळ्या मुंडांना परत मिळतील. बघ,
सरदार खटले करायला गेले, केस उभी तरी राहिली का? कायद्यानुसार त्यांचं म्हणणं खरं तरी ठरलं का? तू चांगला वाईट विचार करू शकतोस. या पोरांनाही समजावून सांग. हे पहा, आपण आता कोणताही निर्णय घाई गर्दीत घ्यायचा नाही. पूर्ण विचार करून मग काय ते ठरवू. मला थोडासा विचार करायला हवा. तुम्ही आता जा, मी सांगेन तुम्हाला. फादर नक्कीच पक्के घाबरले, नाहीतर सर्व मुलांना बोलवून त्यांनी अशी खुशामत केलीच नसती. अमूल्य, सरदार लोक उगीच लढाई करतायत काय? त्यांचं खरंच काही चुकतंय का? गुंडांवरचे अत्याचार कोणालाच समजत नाही. आमच्या जमिनी घेऊन आम्हाला देशोधडीला लावणारे दिकू सरकार बरोबर वाटतात. पोटाला घाटा मिळावा म्हणून जमीनदार सावकार यांच्याकडे जन्मभर वेळबिघार राहणारे मुंडा कोणालाच दिसत नाही. आणि त्याच गरीब मुंडावर कसले कसले कायदे लादून त्यांना तुरुंगात डांबणारे सरकार बरोबर करते का रे? अमूल्य, हे कोणालाच कळत नाही, दिसत नाही. फादरांना कळत नसेल की बिरसा, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. मुंडा वकील देतात, तो वकील त्यांचे पैसे खातो आणि न्यायाधीशाला उलटे पालटे काहीतरीच सांगतो. न्यायाधीशाला मुंडारी येत नाही. वकील न्यायाधीशाला काय सांगतो ते मुंडांना कळतच नाही. मुंडा समोर दिसला की जो तो दिकू बनतो. म्हणून कोणाचाच विश्वास देवत नाही. तू आज चांगला वागतोयस माझ्याशी, पण अमूल्य, मिशन मधून बाहेर पडलास, डॉक्टर बनलास, मग राशीकारी असाच. नाहीतर माझ्या बरोबर भाषण करतानाही लाज वाटू लागेल तुला. बिरसा, असं कधीच व्हायचं नाही. कधीच नाही? पाहूया मग. पाच की. चल, प्रार्थनेची वेळ झाली. बिरसा, तू ह्या पोरांना समजावून सांगितलंस ना? हो. गुड. तुम्हाला बिरसाने समजावून सांगितलंच आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, आपण सगळे येशूची लेकरे आहोत. त्यामुळेच मी तुम्हाला विनंती करतो की कोणीही हे मिशन सोडण्याचा विचार करू नये. मला कल्पना आहे तुम्हा मुंडांच्या मनात सरकार विरुद्ध राग आहे, पण तो अनाठायी आहे. तुम्ही जर याच मिशनमध्ये स्कूलमध्ये राहून शिक्षण पूर्ण केलं तर सरकार तुमच्या जमिनी परत करण्याचा निश्चित विचार करेल. परंतु कोणताही विद्रोही विचार मात्र सरकारला आवडणार नाही. मुंडा सरदार मंडळीने हे कळत नाही, त्यामुळे ते सरकार विरुद्ध हातार उपसून बसलेत. कोणत्या तरी सिंगबोंगा नावाच्या जंगली देवाची उदाहरणे सरकारला देतात. सरकारचा कायदा मानत नाहीत. वरतून देवाचा हवाला देऊन सांगतात की हे अरण्य आमचं आहे म्हणून. जंगलात चोऱ्या दरोडेखोरी करणाऱ्या सरदारांना आता सरकारच्या जमिनी बळकावायच्या आहेत. मूर्ख सरदारांनी उचललेलं हे अत्यंत आत्मघातकी पाऊल आहे. भामटीगिरी करण्यात ज्यांचा जन्म जातो ते आता सरकारला सांगतायत की हे अरण्य त्यांचं आहे म्हणून. सरकार कसं काय मानेल ते? ह्या लुच्च्या सरदार मंडळींना सरकारने एकदा धडा शिकवलाच पाहिजे. मिशन जाळण्याचा विचार करतात, तुमच्यासारख्या पोरांना भडकवण्याचा विचार करतात, तसा प्रयत्नही करतात. ह्या त्यांच्या मूर्खपणाचं प्रायश्चित्त त्यांना मिळालंच पाहिजे. तेव्हा तुम्ही फादर, इथे बरेच असलेले आम्ही मुंडाच आहोत. फादर, आमच्या प्रत्येकाच्या रक्तात मुंडाचं रक्त खेळते आणि आमच्या समोर तुम्ही त्यांची बेआबरू करतात, त्यांना शिवाय देतात. का ते त्यांचे हक्क मागतायत म्हणून? फादर, मीही खूप विचार करून पाहिलाय की सरदारांची लढाई हा खरोखर मूर्खपणा आहे का काय? सरकारच्या दृष्टीने असेल कदाचित, पण आमच्या दृष्टीने हा एक प्रकारचा स्वातंत्र्याचा लढा आहे. सरदार लढतायत ते आमच्यासाठी, आमच्या रक्ताच्या एक एक थेंबाच्या अस्तित्वासाठी. ते स्वार्थासाठी स्वतःचे प्राण पणाला लावित नाहीये. त्या माणसांच्या अस्मितेचा प्रश्न त्यांनी आज शस्त्रावर तोडून धरलाय आणि तोच तुम्ही नाकारतात, नाछाडतात. त्यापेक्षा ही मिशन स्वार्थी आहे. तुमच्यासाठी तुम्ही आमच्या दारिद्र्याच्या, आमच्या परिस्थितीचा फायदा करून घेतात. सरदार तसे नाहीये. तुम्हाला लोकांना मुंडांची वस्तुस्थिती दिसत नाही का? पण तुम्ही मुद्दाम डोळे झाक करतात. तुम्ही सरकारला सांगू शकत असून देखील सरकारला फायदेशीर ठरतील त्याच गोष्टी फक्त तुम्ही आम्हाला सांगता. हे मिशन आणि फादर, तुम्ही स्वतः फार नीच दर्जाचे आहात. सरदारांच्या स्वातंत्र्य लढायला शिव्या देण्याचा तुम्हाला एकही कारण नाही, तुम्हाला अधिकारही नाही. तू मिशनची निंदा करतोयस. तुम्ही सरदारांना चोर बदमाश का म्हणतात? ते आहेतच चोर बदमाश. मुळीच नाही. बिरसा, तू माझ्या समोर बोलतोयस, आवाज चढून बोलू नकोस. काय केली सरदारांनी बदमाशी? काय केली?
ते मुंडा माणसांच्या हक्कासाठी भांडतायत लढतायत ते चोर बदमाश. नाही नाही नाही. इथून तिथून सारे मुंडा सारखेच भीक मागत मिशन मध्ये येतात, पण बेटा आतून सरदारांना सामील. सारे मुंडा बेईमान. हा तर शब्द जपून वापरा. मुंडांना जन्मात कधी बेईमाने माहित नाही. मुंडा बेईमान असते तर तुमची मिशन त्यांनी कधीच उद्ध्वस्त करू बिरसा, गेट आउट, गेट आउट. जा चालतो. इथून पुढे या मिशन मध्ये तुला जागा नाही. जा. जातो जातो. इथून तिथून सगळे साहेब सारखेच. आणि म्हणत होता तेच बरोबर आहे. जसे सरकार तसे मिशन. बिरसा तू जाऊ नकोस. एक बार फादरची माफी माग. ही माफी मागू आणि ही माफी मागू कशाबद्दल? अरे तुझं शिक्षण, तुझं भविष्य. मुंडा पोरांचं शिक्षण, मुंडांचं भविष्य. बिरसा माझा ऐक. मुंडा काही बापू आहे? मुंडा काही टिकू आहे? भविष्याच्या आशेने पडल्या पडल्या लाथा खात राहील. बिरसा ऐक माझं. मी तुझा दोस्त आहे. तू एकदा माफी माग. मिशनचे शिक्षण घेऊन खूप मोठा हो. मुंडांचं भलं करायची ताकद खूप वाढेल त्यानं. माझा हात सोड. माझ्या हातातून तू हिसकावून घेशील. माझा हात सोड. बिरसा, बिरसा. बिरसा जे आहेत ना ते मिशन सोडून घरी आलेला आहे. बिरसा, तू फादरना शिव्या दिल्या का? फादर सरदारांना चोर बदमाश का म्हणाले? अरे पण तू तर सरदार नाहीस ना. मग सरदार मुंडा आहेत आणि मीही मुंडाच आहे. मोहर काय झालं? काय व्हायचंय? सरदार करता तेच योग्य आहे असं सांगून मिशन सोडून आलोय. पण बिरसा, अरे मोरचा काही विचार. आता काय करायचं? आता आता आपणही सगळे मिशन सोडून देऊ. सगळे सरदारांनी मिशन सोडून दिली. सगळेजण आपापल्या धर्मात परतले. समजा आपण सोडून दिलं मिशन, मग काय करायचं? पुन्हा सिंगभोंगाची पूजा करायची का आणखी एका महाप्रभूच्या पाठी लागायचं का संन्यासी व्हायचं? काय करायचं तरी काय? हा, काय करायचं ते पाहू नंतर. आधी मिशन सोडूया. काय डोसक्यात घेऊन बसलाय? काय कळना बघ. अरे आम्ही अडाणी, आम्हाची काही उंगना. तुझं तूच ठरवू बाबा. बिरसा, बिरसा, काय रे धानी? मिशन तर सोडलंस ना तू. मग आता तू तिथं का जात नाहीस? कुठे जायचंय? अरे सरदारांची मुलकी लढाई थांबती की रे बिरसा? तिथं जा ना तू. का बिरसा तू मुंडाचा पोरगा नाहीस? तू स्वप्नात आहेस बघ धानी. तू जा म्हटलं की लगेच जाईल होय मी? माझं मलाच नीट कळत नाहीये काय करावं. मनात कसं चलबिचल होतंय बघ. पण त्यासाठी येड लागले का जंगलातून भटकतोस? कोणी सांगितलं? मला समज ठाव आहे. मला मला खरंच काही उमजत नाही. मनात नाही नाही ते विचार येतात. मी कुठून आलो? कशासाठी जगतोय? माझ्या जगण्याचा प्रवास कोणता? सांग धानी, मी कशासाठी कोणासाठी जगावं? तू सेगलदाची गोष्ट ऐकली नाहीस? ऐकली. लहानपणापासून ऐकत होतो. पण मला असल्या कथेने माझं मन नाही भरत. मग काय हवंय तरी काय तुला? काय करायचं विचार आहे तुझा? मी आता सगळं समजून घ्यायला जाणार आहे. नंदगावचा जमीनदार जगमोहन सिंग आहे ना, त्याचा कारकून आनंद पांडे, त्याच्याकडे जाणार. तो सगळं काही जाणतो म्हणे. तो शिकविल मला. सगळं काही समजून सांगेल. तू दुसरं काय शिकवणार? देवधर्माच्या कथाच ना. मग मी म्हणतो बिरसा, तूच भगवान हो. मुंडांचा भगवान. मुंडांच्या पोटी जन्मलास. समध्या मुंडांची देखभाल कर. समध्यांना सांभाळून दे. हे समज करायचं राहिलं दूरच. पण म्हणे मी आनंद पांडेकडे जाणार. जा बाबा जा. दिकू सारखं गळ्यामध्ये सूत बांधून पूजा करत बस. जा. धानी, तू मला वैताग आणू नकोस बघू. मी करायची ते करेल पूजा, नाही तर नाही करणार. बघेन काय करायचं ते. तू जा बघू. जाईन नाही तर काय. पर बिरसा, या धानीनं 960 चांद पार केले आहे ती. ध्यानात ठेव. तू मनाला शांती पाहतोस. अरे आज पत्र मला नाही गावली तर तुला गावणार होय? तुला शांतता पाहिजे ना. ती हाय इथं, ह्या तुझ्या जन्मलेल्या जमिनीत, ह्या अरण्यात, नियात तिरकामट्यात. आनंद पांडेकडे जातोस, जा. पण ध्यानात ठेव, तुला फिरून इथंच यावं लागल.
हा इथंच यावं लागल बघ. आनंद पांडेच्या घरी जातो बिरसा. तर ऐन युद्धाच्या प्रसंगी एखाद्या कठोर निर्णयाला सामोरं जाण्यासाठी माणसाच्या मनाची जी संतुलित अवस्था असावी लागते ती मनस्थितीच अर्जुन गमावून बसला होता. सभोवतालच्या परिस्थितीमध्ये आपण कोणता एक निर्णय घ्यावा हे त्याला सुचतच नव्हतं. तेव्हा श्रीकृष्णानं त्या युद्धाचं समर्थन करताना म्हटलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेला मानव धर्म म्हणजे आपला हा धर्म संकटात असेल तेव्हा तेव्हा योग्य धर्माच्या पुनरुत्थानासाठी ह्या भरतखंडामध्ये मी पुन्हा पुन्हा अवतार घेईन. तेव्हा अर्जुनानं त्यांना म्हणजे कृष्ण भगवानांना विचारलं की बिरसा लक्ष कुठे, कसला विचार करतोयस तू? काही नाही, त्या श्लोकाचा अर्थ माझ्या डोक्यात होता. पांडेजी आज आरती नाही करायची? अरे हो, वेळच झाला. चल आरती आटोपून घेऊया. बिरसा अरे काय चाललंय? बिरसा तुझं लक्षण काही ठीक दिसत नाहीये. मी सांगतो त्याकडे तुझं नीट लक्ष नाहीये. नेहमी आपल्या स्वतःच्या नादात असतोस, कुठेतरी भटकतोस. वेळी यावेळी बासरी वाजवत रानावनामध्ये कशाला हिंडत असतोस? नको तर काय करू? जंगलात अरण्यात फिरलं तर तेवढं शांत वाटतं. बासरी वाजवली की मोकळं होतं. शरीरात रक्त खूप जोरात फिरत असतं. काय होतं तेच समजत नाही. अरे काय समजत नाही? तुझी बासरी ऐकली की सगळ्यांना समजतं. शांत हो बिरसा, शांत हो. जपजाप्य कर, पूजा अर्चा कर, तुझी माळ जप. म्हणजे हे सर्व करण्याने तुम्हा लोकांना शांती मिळेल, पण मुंडा माणसांना मिळेल याच्याने शांती? सर्वांना मिळेल. आमचा ईश्वर वेगळा, आम्ही सिंग बुंगाची लेकर. हरम मोरा आमचा आधी पुरुष. बिरसा ईश्वर सारा एकच आहे रे, आणि तो म्हणजे कृष्ण भगवान. त्याच्याशिवाय कोणीही आपला त्राता नाही. तोच आपला एकमेव रक्षण करता. त्याची पूजा कर, त्याला जप, म्हणजे मग तुला मनशांती मिळेल. कृष्ण भगवानाशिवाय आपल्याला काहीही पर्याय नाही बरं, त्याचा काहीही उपाय नाही. म्हणून म्हटलंय वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम कृष्णम वंदे जगद्गुरु. बिरसा त्याच्या घरातून निघून रानामध्ये गेलेला आहे. आता एकटाच बासरी वाजवत बसला. शाली, तू इथे काय करतेस? बिरसा, मला तुझ्या घरी घेऊन चलशील? कशाला? म्या तुझ्याशी लगीन करीन. माझा बाबा या पट्टीचा मानका आहे. माझा बाबा म्हणतो जो माझ्या संग संसार मांडायला येईल त्याला तो गाय बैल शेत जमीन देणार आहे. मग तू करशील माझ्या संग? तू आधी घरी जा बापू. शाली, बिरसा, तू कोणचं गाणं वाजवतोस? मी गाण्याने वाजवतो. माझ्या बासरीतून येतात फक्त सूर, माझ्या मनातले, हृदयातले. तू जा बघू शाली. अरे तोच सूर माझ्या बी मनात येतात. आणि मला काय सांगतात सांग? बिरसा पुन्हा पे इगान रागोन पा. तुझा वेती होगा निके पा. मुद्द्यामून तुझ्याकडे आलो आहे ती. काय विशेष? बिरसा, अरे समध्या मुंडांची वाटात म्हणून राहिली आहे. समध्यासनी तुरुंगामध्ये डांबते सरकार. अरे निस्ती गळ्यामध्ये तुळशींची माळ आणि पूजा करून काय होणार आहे काय? काय झालं? अरे तुझ्या त्या साहेबी सरकारनं आपल्याला जंगलातून उखडून काढलं या. साहेबी सरकार? माझं साहेबी सरकार? बोल, माझं साहेबी सरकार? अरे काय करतोस? हातानं काय लोखंड वळतोस का काय? बिरसा, सरकारनं आता जंगल कायदा लागू केलाय समध्या ठिकाणी. पलामू, सिंगभूम, मानभूम समधीकडं. सिंगभूम मध्ये काय केलं त्यांनी? तिथे तर 1878 पासूनच कायदा आहे. अरे कायदा होता र, पण लागू नव्हता झाला.
आता ढोलकी वाजून गावागावातून दवंडी पिटली या की डोंगर भागातील समध्या खाजगी जमिनी जंगल खात्यानं आपल्या ताब्यामध्ये घेतल्या आहेत. पण बाबर अरे जंगल तर ताब्यात त्यांनी घेतलंच आहे, पण ह्या मोर कुणाला बी जंगलामध्ये गायी बकऱ्या चरायला नेता येणार नाही. आता जंगलातून लाकूड फाटा पाला पाचोळा मध बीत काही सुधी आणता यायचं नाही आणि शिकार बी बंद. जंगलाच्या आतमध्ये जेवढी म्हणून गावं आहे ती समधी उठवली आहेत. नाही नाही, हे शक्य नाही, हे होणार नाही, हे होऊ दिलं जाणार नाही. चला 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 माझ्या बरोबर. बिरसा ते जे गावकरी आहेत त्या गावकऱ्यांना घेऊन जंगल खात्याच्या कचेरीमध्ये आता आलेला आहे. काय रे बघू देत तर. आमचे अर्ज आहे. अर्ज कशाला आणले? त्यानं काय होणार आहे? का आमच्या म्हणण्याचा विचार नाही करणार? समजा विचार नाही केला तर काय करणार? आमच्या जंगलावरचे हक्क आम्हाला मिळालेच पाहिजे. कोण देणार? कोण म्हणजे सरकार. मग असं कर, समुद्र पोहून विलायतेला जा, तिथे महाराणी बसली, तुम्हा मुंडांच्या भीतीनं थरथर कापती येते. जा तिकडे जा. तुम्ही फक्त आमचे अर्ज फाईल करा. हा फाईल करा? तुला लिहिता वाचता येतं वाटतं. अरे तुला काय करता? मुंडा काय माणूस नाही? साहेब दिसला की त्याला म्हणा आपण, शेरजी दिसला की त्याला म्हणा तुम्ही, आणि मुंडा दिसला की तू काय. ए चुप बस. टिकू, मी साहेबांना घाबरत नाही. माझ्याशी सरळपणे बोल, नाहीतर कुसल्याचा बाण सोडील ना. काय गडबड आहे? हे कोण आहे? व्हॉट इज हिज नेम? माय नेम इज बिरसा मुंडा. अंडरस्टँड? अर्ज विनंत्या हे सरकार अर्ज विनंत्यांना का भीक घालणारे? अरे रोबिता, गुंडारी, दुर्कापी या सगळ्या ठिकाणी हेच दिसलं ना की सरकारने अर्ज कोपऱ्यात फेकून दिलेत म्हणून. मग आता काय होईल रे बिरसा? सरकार बसते शहरात, इथे बसून मैलोनोपैल दूर असलेल्या जंगलाबद्दल कायदे बनवतात. त्या कायदे बनवणाऱ्यांना मुंडा माणसांच्या डोळ्यांनी, मुंडा माणसांच्या मनाने जंगलाकडे पाहता येत नाही. मग आता काय करायचं ते विचार करून ठरवा. दुसरा कोणीही तो विचार करू शकणार नाही. दुसरा कोणी काहीतरी विचार करायचा आणि तुम्ही त्यांना जाऊन सामील व्हायचं, आणि तो दूर झाला की तुरुंगात जाऊन पडायचं. हे तुमचं नेहमीच झालंय. स्वतःचा विचार स्वतःला करायचा नाही. हे जे काही तुम्ही करतात ना त्यामुळे तुम्हाला मार खावा लागतोय, तुरुंगात जावं लागतंय. आपल्या घराला आग लागली की जंगल तुमच्या हातून विस्कवलं जात आहे, तेव्हा देशोधडीला लावलं जात आहे. हे तुम्ही पाहून चवताळतात, पेटून उठतात, आणि थोड्या वेळाने दारू पिऊन सगळं विसरतात. वा थंडीच्या नशेत मरतात. पर बिरसा यापुढं आपण काय करायचं? मी विचार करतो काय करायचं. पण बिरसा, आपली बायका पोरं, तुझे आई बाप ही भुकेनं मरतायत. मरणार नाही तर काय? अरे समजा जंगलवर तर जगत होते. जंगलात झाडाच्या छायेत ते चिना गवत उगवतं, त्याचं बी कसं कसदार भरदार असतं, त्याचा घाटा सुद्धा खूप होतो ना. मग ते उपाशी कसे मरतील? आता मी परत जातो. कुठं? नंदगावला? हो, मला गेलंच पाहिजे. मी तुम्हाला वेळेवर भेटेनच. परत आनंद पांडेच्या घरी येतो. कोण? मी बिरसा. बिरसा, तू आता यापुढे माझ्याकडे ये जाऊ नकोस. का? माझं काही चुकलं का? सरकार विरुद्ध अर्ज करतोस, सरदारांच्या बोलण्यानं भगतोस. तुला घरी येऊ दिलं तर मालकांना राग येईल. कोण मालक? जगमोहन सिंग? त्यांचा काय संबंध? वाह, असं कसं? ते माझे मालक आहेत. मी त्यांच्याकडे कारकून म्हणून कामाला आहे. शिवाय जगमोहन सिंगाच्या सरकारी दरबारी ओळखी आहेत. सारखं येणं जाणं असतं त्यांचं. त्यांना जर हे कळालं की मी सरकार विरुद्ध काही गोष्टी करणाऱ्या माणसांना घरात ठेवतोय तर ते मला कामावर ठेवतील का? तू आता यापुढे माझ्याकडे येत जाऊ नकोस. ठीक, मी जातो. परंतु एक गोष्ट सांगाल का? मी जर मुंडा नसतो तर तुम्ही हाकलून देऊ शकला असता. म्हणजे असं की मी एक मुंडा म्हणजे मूर्ख जनावर. मी असा होतो म्हणून गाई चरून दिल्या, पाणी भरून दिलं, हाताला कळ लागेपर्यंत लाकडं फोडून दिली, आणि आज त्याच मुंडाने थोडंसं डोकं वर काढून ताट उभारायचा प्रयत्न केला तर त्याला द्या हाकलून. इतके दिवस मीठ खाऊन दिवस काढलेत म्हणून तुम्ही आता वाचला. नाहीतर काय केलं असतंस रे? नाहीतर दगडाखाली तुम्हाला चिरून ठेचून टाकलं असतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तशीच वेळ आली तर कुसल्याचा बाणाचा माझा नेम चुकत नाही. तो परत गावात आलेला आहे.
आई वडिलांकडेच राहायला लागलेला आहे. अजूनही तो जो आहे त्याची मनस्थिती ही प्रचंड बिघडलेली आहे. ख्रिश्चन धर्म त्यांनी सोडलेला आहे. ख्रिश्चन धर्म सोडून तो हिंदू धर्मात आलेला आहे. हिंदू धर्मातही त्याला जे आहेत ना की त्याला आनंद पांडेच्या घरी अशा प्रकारची वागणूक मिळालेली, म्हणून तो हिंदू धर्म सोडून सुद्धा आपल्या घरी आता आलेला आहे. सुगाना, तुझं पोरगा नादावलाय बघ, रमिष्ट झालाय. उगाच आपल्या त्या मिशनच्या साहेबाशी तोंडातोंडी करून आला. आपल्या सरदार गुंडांना तो शिव्या देत होते ते, म्हणून तो सोडून आला. मग आनंद पांडेकडे कशाला जाऊन राहिला? इतके दिवस राहिला आणि पुन्हा जानवं कशाला घालून घेतलं गळ्यात? अरे तो खूप त्रासला होता, त्याच्या मनाला शांती पाहिजे होती. त्यानं गरबरबाईचं मड उकरून पैसे काढून घेतलं. असं दुसऱ्या कोणी केलं असतं? नाही व नाही, तो मला तांदूळ आणून देणार होता. मग रानावानामध्ये कशाला उगाच भटकत राहतो? नाही वो, माझ्यावर त्याच्या मायवर चिडला होता तो. नाही नाही बाबा, तुझं पोरगा येडावलंय बघ. काय येड लागलं त्याला, बिरसाला काय कळत नाही. बिरसा, कुठे रे ते तुझं गोनभर मीठ आणि तो घासलेचा? हा, गाय बैल शेत भात करणार होतास, माईला बघणार होता, बाबाला बघणार होतास. काय झालं त्याचं? अरे तुझा जन्म झाला तेव्हा कोण्या गावच्या माणसांना म्हण माझ्या झोपडीच्या वर 3 तारं दिसलं होतं. जंगलाच्या गळ्यातून कोणीतरी आवाज दिला होता, म्हण की धरती आबा जन्माला आलाय. वार वा, धरती आबा म्हण. काय रे तुझी ही अवस्था, भिकाऱ्याहून भिकारी की रे. तुझ्या सांगण्यावरून आम्ही मिशन सोडली आणि बघ आम्ही भुकेने कसं मरतोय र. इतका दिवस साहेबाची भीक तरी मिळायची, आता तर ती बी बंद झाली. काय करायचं रे आम्ही? का नदीमध्ये मासे मिळत नाही? कुठलं मास न काय, जंगलमध्ये पारे करायचे तंबू पडलेत, तेच दगड टाकून पाणी अडवतात आणि मासे पकडतात. जंगलात गेले रातच्याला तर रानटी कंद, रान रताळू खा नाही, गवताचा चिंचाचा पाला भिजून खाल्ला काय? अरे त्याने उलटून येतंय बिरसा. आता जंगलामध्ये काय बी आपलं राहिलं नाही र. सरकारने कुठल्या तरी कागदोवर काहीतरी लिवल्या आणि बोंब मारत सगळ्या गावातून फिरवल्या. बस तेवढ्या वेळेस आपलं जंगल त्यांचं झालं बाबा. ज्या जंगलात आम्ही वाढलो, लहानचं मोठं झालं, तुम्ही जन्मलात, आपले पूर्वज नांदलेत, ते जंगल आता दुसऱ्याचं झालं. आता तर ते आपल्याला पाय बी टाकून देईना तिथं. अरे अरे हे जंगल आपलं आहे, आपलं तुमचं आहे, माझं आहे, सगळ्या मुंडांचं आहे. कोण आणवणार आहे आपल्याला? हे अरण्य माझं आहे, माझं आणि माझंच राहील. बिरसा, बिरसा, बिरसा कुठे जातोय तू? बिरसा, अरे त्या जंगलामध्ये जाऊ नकोस, ते तुला तुरुंगामध्ये टाकतील. बिरसा, बिरसा. बिरसा घरातून जंगलामध्ये निघून गेलेला आहे आणि नंतर नाटकाच्या ज्या ते सोयीसाठी मोठा बिरसा जो आहे हा परत आलेला आहे. होय, हे अरण्य माझं आहे, हे सारं जंगल आमचंच आहे. अगदी पूर्वीपासून, पूर्वजांपासून आमच्या प्रत्येक मुंडाच्या रक्ताच्या थेंबा थेंबातून वाहतंय या अरण्याचं गीत. आमच्या श्वासाश्वासाला माहिती आहे या जंगलाचा वास. इथलं प्रत्येक झाड, प्रत्येक दगड आमच्या ओळखीच्या खुणांचा. इथल्या प्रत्येक घडामोडी बरोबर आमचं नातं. इथल्या रंगाचा स्पर्श, इथल्या गंधाचा स्पर्श आम्हा मुंडांच्या रोमारोमात भिनलेला. या जंगलाचं हिरवेपण म्हणजे आमच्या आयुष्याचा जीवनरस. त्याच्या अंगाखांद्यावर खेळत आम्ही आयुष्य गीत गात असतो. इथली प्रत्येक गोष्ट आमच्या सुखदुःखा इतकीच आमच्यात सहभागी आहे. मग नको हे अरण्य आमचं राहिला? हे आमचंच होतं, आमचंच आहे आणि आमचंच राहिलंही. म्हणूनच हे अरण्य माऊली मी आलोय. तू अशुद्ध कलंकित झालीयस ना, मग माय मी तुला शुद्ध करीन. डिकुंनी आणि साहेबांनी तुला विटाळलंय ना, मी तो दूर करीन. त्यांनी तुझ्या मुलाबाळांना, लेकरांना घरातून काढून लावलंय, पण मी साऱ्यांना परत आणीन. त्यांची घरं पुन्हा बसवून देईन. मुंडा, कोत, ओराव, संथाल सगळे अडत्याच्या पाठीमागून रोजगारीसाठी निघून जातात. म्हणून तू दुःख करू नकोस. यापुढे त्यांना जाऊ देणार नाही. तुझा आक्रोश इतर कोणाच्याही कानी पडत नाही, पण माझ्या कानात तो भरून राहिलाय ग. माय, ती कुठं आहेस हे त्यांना कळत नाही. तू माझ्या काळजात, माझ्या रक्तात आहेस ग. माझ्या शरीरात आहे या छोट्या नागपूरची धरती.
माझ्या रक्तातून वाहतात येथील नद्यांचे प्रवाह. माय, तुझी विटंबना पाहून माझ्या काळजात दुःखाची आग भडकते. मी तुला रक्ताने न्हाणीन, तुझी लाज झाकून टाकी. त्यांनी तुला नंगधडण करून उघड्यावर टाकून दिलंय. मी तुझी लाज राखीन. माझे खूप हाल होतील ना? होऊ देत ग माय, होऊ देत. कोण करतील हाल? ते साहेब, टिकू, जमीनदार, सावकार हेच ना? मग माय, ते आता नवीन थोडंच होणार आहे. माझ्या जन्माच्या आधीपासून मला वेगळं काही आठवतच नाही. पण त्याच्यासाठी तुला भगवान बनावं लागेल. तुला भगवान बनावे लागेल. तुला भगवान बनावे लागेल. भगवान? होय, भगवान. मुंडा माणसाचा भगवान. धरती आबा. धरती आबा झाल्याशिवाय माझी लाज तुला झाकता तरी येईल का? मग मग मी होईन ना धरती आबा. ते तुला मोकळं सोडणार नाही. भगवान बनणाऱ्याला तर ते ठारच मारतात. येशूलाही त्यांनी मारलंच की. कृष्ण भगवानालाही पायात तीर मारून त्यांनी मारलं. मग तुझे खूप खूप हाल होतील, परंतु तू सुख देऊ शकशील. मुंडा माणसाचं भलं करू शकशील. बास्तर मग मी बनणार भगवान. मी होईन धरती आबा. माझा हाल झालं तरी चालतील, पण मी सगळ्या मुंडांना सुख देईन. हे सगळं माझं अरण्य आहे. माझ्या जंगलातले माझे मुंडा सुखी झालेच पाहिजे. मुंडांनो, मी आता तुमचा भगवान आहे. धरती आबा आहे. आता मीच तुम्हाला सुखशांती मिळवून देणार. तुम्ही वर्षानुवर्ष ज्याची वाट पाहत होता तो मुंडांचा भगवान मीच आहे. सिंगभुंगानं मला दर्शन दिलं आणि सांगितलं, जा तू भगवान हो आणि मुंडांचं रक्षण कर. ह्या जंगलात आपल्या देवानं मला भगवान केलंय. आता मी तुमचा धरती आबा आहे. मी तुमची सगळी संकट दूर करीन. कर्मी बघ कोण आल्या. बिरसा? माय, आता मला तू बिरसा म्हणत जाऊ नकोस. आता मी तुझा मुलगा नाही. मी भगवान. मीच भगवान. मी घर संसार मांडणार नाही. अंगा खांद्यावर माझी मुलं खेळणार नाही. हे जंगल, पहाड, जमीन मी साऱ्या मुंडांसाठी जिंकून आणून देणार. सगळ्या मुंडांना मुंडांचा भगवान हवा होता ना माय. माय, मी भगवान म्हणून परतलोय. ये र पोरा, माझ्या जवळ ये र. यापुढे मला तुझ्या कुशीत घेत जाऊ नकोस. मी आता भगवान आहे. तुझ्या मांडीवर मावणार नाही. आता मी धरतीचा आबा. कर्मी, मग तुला मी सांगितलं नव्हतं? हा पोरगा जितका आपल्याला हसविल तितकाच आपल्याला रडविल बी. आता आपण भगवानाचे बाप आणि तू बी भगवानाची माय. तू जसं हसविल तसं हसूया, जसं रडविल तसं रडूया. बिरसा भगवान की जय. थोडी पार्श्वभूमी अशी की आता भगवान झालेला बिरसा हा सगळ्या गावकऱ्यांना जे आहे हा ॲड्रेस करतो आहे. पुढच्या सगळ्या गोष्टींची जी आहे सुरुवात आता इथून सुरू झालेली आहे. तो भगवान म्हणून जे आहेत ना ते गावात आलेला आहे. त्याच्याबद्दल सगळे लोक जे आहेत हे उत्सव साजरा करतायत. हो 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 हो. ने मुलुक दिसुई रे धरती आबाए. ने मुलुक दिसुई रे धरती आबाए. हाय नीले खाए भाद्र मासे. हाय नीले खाए भाद्र मासे. हो 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 हो. मानिया होना के रसिका. मानिया होना के रसिका. रसिक जनारे भाद्र मासे. रसिक जनारे भाद्र मासे. रसिक जनारे भाद्र मासे. रसिक जनारे भाद्र मासे. लोक हो, मी तुमचा भगवान. मीच तुमचा धरती आबा. आजपासून आत्तापासून तुमची फक्त एकच जात असेल. आपली जात बिरसाई. आपला धर्म बिरसाई.
आता यापुढे प्रत्येक मुंडा हा बिरसाईतच असेल. दुसरी कोणतीही जात मला मान्य नाही. समजलं? या आकाशाने, या जंगलाने मला सांगितलंय की या वर्षी भयंकर दुष्काळ पडणार आहे. दिकूच्या पापांनी भरून गेलंय ना जग. त्यामुळे 10 सेंगलदापेक्षाही मोठं संकट आभाळातून कोसळणार आहे. त्यावेळी ज्यांचा बिरसावर विश्वास नाही ते सारे मरतील. वाचतील ते फक्त माझ्यावर, तुमच्या भगवानावर विश्वास ठेवणारेच बिरसाई. आणि मग त्यानंतर सगळ्यांना सुखाचे दिवस येतील. असे साऱ्या परवड्यांचा नायनाट करणारा हा प्रलय एकदा येऊन जाऊ दे. यांचे पापाचे राज्य धुळीला मिळू दे. शेती करून, कामे करून, वेडबिगार देऊन, गुलामासारखे राबून दिकू सावकार यांच्या ढेऱ्या वाढवण्यात काय अर्थ आहे? मी बिरसा भगवान तुमच्यासाठी नवीन जग निर्माण करीन. त्यावेळी मग मुंडांच्या भरभराटीसाठी खपू. आत्ता कामकाज कावाड कष्ट बंद. कुणीही शेत कसू नका, खंड देऊ नका. आपापल्या शेतात जे काही पिकलं असेल ते सारं खाऊन घ्या. भूते खेते वगैरे सगळं काही खोटं आहे. तुमच्या मनातून त्यांची भीती आता कायमची काढून टाका. दिकू आणि सरकार यांना पहिले खतम करा. आपले हक्क आपल्या ताकदीवर हिसकावून परत घ्या. जरूर पडली तर प्राण द्यायची तयारी ठेवा. आपल्या हक्कांना परत मिळवण्यासाठी मरण पत्करण्याची तयारी ठेवा. मी तुमचा भगवान, मी तुम्हाला जगायला शिकवीन. आपलं माणसाचं जगणं जगण्यासाठी मरायला शिकवीन. तुम्हाला हे मान्य आहे ना? भगवान, काटू ही गावात पटकीची चेटकीन आली. साकडं घातलं पण काही ऐकत नाही. अरे साकडं कसं घालतात? मी सांगतो तसं करा. रोग्याला वेगळं ठेवा. मीठ घालून पाणी उकळून पाजा. त्याचे कपडे एकत्र धुवू नका. सगळेजण पाणी उकळून प्या. भात, पांता, आबानी, धाय जे काही खाल ते नीट झाकून ठेवा. कालचे परवाचे शिळ अन्न खाऊ नका. भगवान, तुझी पूजा नका बांधायला. हीच माझी पूजा. मंत्र नाही घालणार? कालीन, हे असं दगड घालून पाणी कोणी अडवलंय? ते तुंबल्यामुळे हिरवं निळं दिसतंय. ते आधी काढून टाका. हे माझ्या अंतर्यामी देवा, यांना ज्ञान दे. मुंडा माणसं जन्मापासूनच 1000 प्रकारची मरणं मरतात रे. यांना बुद्धी दे. आता हे वाहतं पाणी वापरा. मी मंत्र बोललोय. यापुढे पटकी व्हायची नाही. आघाड्याचं झाड तुम्ही सारे ओळखतातच. त्याची पाळं वाटून खायला विसरू नका. अरे आता यापुढे मंत्रातंत्रावर विश्वास ठेवू नका. मनावरची झापडं दूर करा. उद्याचे येणारे दिवस फार वाईट दिवस आहेत रे. भगवाना, आमच्या गावामध्ये देवी आल्यात र. अरे या बिरसामुळंच, त्याच्या पापामुळंच देवीचा कोप झाल्या. हरमू, मी जर निघून गेलो तर जाईल देवी निघून? ए हरमू भक्ता, तुला मारून तुझा मुर्दा आम्ही पार जंगलामध्ये फेकून देऊ. उलट तुझ्या पापामुळेच गावात देवी आल्या ती. अरे याचाच मुर्दा पाडूयात. ऐका, ज्याला देवी आल्या नाहीत त्या प्रत्येकाने कडुलिंबाचा पाला घालून उकळलेलं पाणी प्यायचं. कडुलिंबाच्याच उकळत्या पाण्यानं आंघोळ करायची. देवीनं ज्याचं अंग धरलंय पण अजून बाहेर पडल्या नाही त्यांना पांढऱ्या तुळशीचा रस आल्याच्या रसात मिसळून पाजा. देवी बाहेर पडतील. मग त्या रोग्यांना कारल्याचा रस आणि हळद एकत्र करून पाजा. रोग्याचं अंग धुवायचं. त्यांना खायला द्यायचं ते फक्त एकाच माणसानं. बाकीच्यांनी ज्या गावात ज्या घरात देवी नाही अशा घरात जाऊन राहायचं. जे देवीनं मेले असतील त्यांच्या कपड्यांचा लोभ धरू नका. धुवून वापरू नका तर ते जाळून टाका. ज्या चटईवर मयत होईल ती चटई पण जाळून टाका. देवीवर चंदनाचे खोड घासून लावा. इथून जे आहे ते इथून हा कट होतोय आणि तालुक्याच्या गावाला सावकार जे आहे ते सावकार आणि जमीनदार यांच्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत तिथे येतो. कसं आहे, हे बिरसा म्हणजे ना हे केडपट माणूस झालाय बघा. डोक्यावर परिणाम झाल्यासारखं काही बोलतोय. हो ना. आणि हे भूतावळं त्याच्या बोलण्यानं चिथावतात ना. आपण यंदाचा पावसाचा रागरंग पाहिला का? बिरसाला भगवान बनवण्यापुरता मुसळधार पडला. त्यानंतर काय बिघडलंय कोण जाणे. एक टिपूस पडत नाहीये. तसं नाही. अहो हा बिरसा पावसाचा रंगच पाहून सगळ्यांना सांगतोय की यंदा सारं होरपळून जाणार म्हणून. साऱ्याची राख रांगोळी होणार. आणि हे सरदार बेटे
ते पण काही कमी नाहीत. ते देतील सुकलेल्या शेतांना आगी लावून. त्यामुळे मुंडांना वाटेल की आपला भगवान बोलला अगदी तसंच झालं म्हणून. हा, पण तरी पण एकंदर रागरंग वाईटच दिसतोय. काय दुष्काळ पडला की हे मुंडा येऊ लागतात, आपला सेवक पट्टा लिहून देतात. त्यानंतर आपल्याला भारी आराम असतो. ते शेतात राबतात, घरात राबतात, पालखी तेच वाहतात. कमालीची अनाडी बेटे शेताची राखण करत असतील पण कधी एका दानालाही स्पर्श करणार नाही. आणि आपल्याकडे देवपूजेचा सरंजाम बघितलं ना की विलक्षण घाबरतात. यावेळी काही कुणी येत नाही सेवक पट्टा लिहून द्यायला, स्वतःला विकून घ्यायला. त्या आता सरदारांनी म्हणे जाहीर केलंय सगळीकडे माणसांची खरेदी विक्री बेकायदेशीर आहे म्हणे. आता हे काय आम्हाला माहित नव्हतं, परंतु आम्ही त्याच्याकडून पट्टा लिहून घेत होतो. तो फक्त त्यांना घाबरवण्यापुरता बस. अरे हो, पण सगळंच जर असं जळून जाणार असेल तर ते घाबरतीलच कशाला? हे सगळं खूपच खराब प्रकरण दिसतंय. अरे जे लोक नेहमी गोगलगाई सारखे राहत त्यांनी भयच सोडून दिलंय. हसत हसत स्वतःच्या हातांनी खुशाल शेतं नष्ट केली केवळ या बिरसाच्या सांगण्यावरून. पूर्वीचा मुंडा माणूस आणि आताचा मुंडा यात केवढा बदल वाटतोय बघ ना. या बिरसापायी आपलं खूपच नुकसान होणार असं दिसतंय. बिरसानं त्यांना पटवलंय की तुम्ही मरणारच आहात ना, मग घाबरता कशाला? आणि हा, कुणालाही घाबरू नका, मी भगवान तुमच्या पाठीशी आहे म्हणे. भगवान. आपलं एक सोड रे, पण ते मिशन मधले साहेब, अरे तेही कसले घाबरलेत. सारे मुंडा मिशन सोडून जात आहेत. कुणीच ख्रिश्चन धर्मात राहायला तयार नाही. त्यांचं असं म्हणणं आहे आमच्या मिशन स्कूल मध्ये राहून बिरसा जे शिकला ना तेच तो मुंडांना सांगतोय. मग एवढं आहे तर त्यात भ्यायचं काय? सगळ्यांनाच ठाऊक आहे की दुष्काळ पडला की मिशन मध्ये तांदूळ मिळतात म्हणून मुंडा ख्रिश्चन होतात. चिडले रागावले की सरकार विरुद्ध भांडतात, कोर्ट कचेरी करतात, तुरुंग कैद, चापकाचे फटके याच्या भीतीनं पुन्हा मिशन मध्ये येऊन ख्रिश्चन होतात. 1-2 वर्ष पीक पाणी चांगलं आलं तर मिशन सोडून पुन्हा मुंडा होतात. आणि ह्या अशा अडाणी मुंडांचं साहेबांना कसलं भय वाटतंय? तेच तर मुळात समजत नाहीये ना. काय संकट येणार हे समजलं ना तर भीती फारशी वाटत नाही. पण साहेबांना वाटतंय ते बिरसाचं भय. किती विचार केला तरी तो नेमकं काय करणार आहे याचा अंदाज साहेबांना येत नाहीये. तर बाप हो, तुम्ही पहिलंच आहे की मीच भगवान आहे, मीच धरती आबा आहे. ऐका तर मग, सगळ्या बाजूनी मुंडा माणूस कोंडलाय. उधारी, उसनवारी, वेठबिगारी, कोर्ट कचेरी, तुरुंग अशा नाना सापळ्यात दिकूंनी मुंडांना अडकवून ठेवलंय. आता मात्र आपल्याला चहूबाजूनी मोकळं व्हायला हवं, सुटायला हवं. जो म्हणून या आपल्या जंगलात परदेशी आहे त्याला पिटाळून लावू. कोणीही यापुढे कोणाला खंड द्यायचा नाही. हे सगळं आपलं जंगल पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेऊ, अगदी पूर्वी जसं आपल्या ताब्यात होतं तसं. भगवान भगवान कधी पण हे मी सांगेल तेव्हाच. आजपासून आपण कोणीही दिकुशी, गोऱ्या साहेबाशी बोली भाषण करायचं नाही. आतापासूनच गावागावात तीर पाठवायला सुरुवात करा. पान पाठवलं की समजा देवाधर्माच्या गोष्टीला बोलवलंय, आणि तीर पाठवला की समजा लढाईला बोलवलंय. म्हणून सध्या फक्त तीर पाठवून द्या. येतो रे भगवाना, देतो रे पाठवून तीर. कुचीला मातलेलं तीर समद्यानी न्या रे, गावागावात द्या. इतके दिवस बसून बसून हे भले मोठे तीर्थ बनवलेत म्या. अरे मला ठाऊकीच होतं एक ना एक दिवस समद्या मुंडांचा भगवान येणार आणि म्हणणार दे तुझं तीर कुठं आहेत ती, मला समदे तीर लागणार आहेत म्हणून. देतो बरं भगवान, समद्याना तीर पाठवून देतो बघ. बिरसाकडे शाली आलेली आहे. बिरसा, माझ्या संग पाठ लावशील, लगीन करशील? तुझ्याच नावानं माझ्या अंगाला हळद लागली पाहिजे बघ. मग त्या विचारामंदी समद मोहरून जातो. माझा बाप म्हणतो का बिरसा तुला परलीन म्हणाला तर म्या बिरसाला एक गाय देईन आणि 10 रुपये बी देईन. हा, सुगानाचं आणि माझ्या बाबाचं कंदीच बोलणं झाल्या. मला बी तुझीच आस आहे बघ, तुझ्याशी लगीन करावा, आपल्याला मुलं बाळ व्हावी, आपली एक झोपडी असावी.
तांदूळ आणून द्यायचे, मग म्या भात आणि माशाचं कालवण करी. तुला कशी सुखात ठेवीन बघ. पण तुझं हे भगवान पण मला नग. तू भगवान झालास का, मग माझा संसार कोण करणार? भगवान म्हणजे धरती हवा, समध्यांचे संसार म्हणजे त्याचाच संसार. त्यो भगवान माझाच संसार कसा काय करेल? माझ्या झोपडीत तो कसा काय मावल? माझी मिठी त्याला कशी पुरल? माझा जीव त्याला जाणवेल तरी का? तू बिरसा भगवान नग, फक्त बिरसाच राहा, माझा बिरसा. मग तुला सुखात ठेवीन बघ. शाली वेडी. लहानपणापासून माझ्याशी लग्न करायचं खूळ काही तिच्या डोक्यातून जात नाही. सुगाना आणि तिच्या बापालाही काही कळेना. म्हणे 1 गाय आणि 10 रुपये देतो. पण खरं सांगू शाली, तुझा मला लहानपणापासूनच मोह पडतो बघ. मला आठवतं मागे एकदा मासे पकडताना मी तुला तळ्यात ढकललं होतं. तेव्हा तू मला चिंचा दिल्याच नव्हत्या. आणि एकदा सशाच्या पाठीमागे आपण कितीतरी लांब दोघच गेलो होतो. मग वाघाच्या भीतीनं तू किती रडवेली झाली होतीस, सगळं आठवतं बघ. शाली, मी कदाचित तुझ्याशीच लग्न केलं असतं ग. पण शाली, मी जर अशा संसारात अडकलो तर या दिकूच्या गोऱ्या सरकारच्या तावडीतून आपल्या मुंडाला कोण सोडवेल? आपली जंगलं आपल्याला परत पाहिजे, ती काही करून मिळवायचीच. हा जर आपण सगळ्यांनीच निर्णय घेतलाय तर मग मला माझ्या संसाराचा विचारही करता येणार नाही. तसा संसाराचा विचार माझ्या मनात सुद्धा येता कामा नाहीये. मीच जर संसारात अडकलो तर मग हा एवढा मोठा संसार कसा सांभाळणार? धरती आम्हाला काय एकच संसार असतो? सगळ्यांच्या संसाराचा रक्षण करता, पालन करता तोच. मग शाली वेडी आहेस तू. ऐक, यापुढे प्रत्येक मुंडाचा संसार हा माझा संसार असेल. त्याच्यासाठीच तर एवढी मोठी लढाई उभी करायची. मग या वादळात माझा संसार तूही एकट्याचा येतोच कुठं? आता दुसरा कोणताही विचार नाही करायचा शाली. आता विचार करायचा तो फक्त गावोगावी तीर पोहोचवण्याचा. बिरसा, आम्ही तुला अटक करीत आहोत. सरकारचा तसा हुकूम आहे. तुम्ही सरकारचं मीठ खाता, त्याच्या मर्जीवरच जगता आहात. पण आम्ही नाही. मला अटक करायला आला, मला त्याचं कारण तरी कळू देत. तू मुंडांना चिथावतोस. मी त्यांना धर्माच्या गोष्टी सांगतो. मुंडा माणसं का जमतात ते त्यांनाच विचारा, मी काय सांगू? तूच सांग. तूच आमच्या कामात अडथळा आणतोयस. मागच्या खेपेस तुला आम्ही सोडला, पण आता मात्र सरकारनं हुकूमच बजावलाय. पलूस, त्या पोलिसांना विचारून पहा. मागच्या खेपेला 9 तारखेला रात्रीपासून ते या समोरच्या झोपडीत होते. आम्हाला ते ठाऊक होतं. आम्ही जर मनात आणलं असतं तर त्यांना जीवे मारू शकलो नसतो का? पण तसं न करता पावसा पाण्यात त्यांना इथून हाकलून न देता सुखरूप राहू दिलं, हा आमचा अपराध. त्यांना कोणी शिधा पाणी द्यायला तयार नव्हतं. केवळ मी सांगितल्यामुळे त्यांना तो मिळाला, हा माझा अपराध. तू स्वतः मुंडा असून यांच्या बरोबर मला अटक करायला आलायस. तू सरकारशी दुश्मनी करतोयस. मी भगवान आहे, मुंडा माणसांचा भगवान. पलूसा, सरकारची जर मुंडा माणसाची दुश्मनी असेल तर मग मीही सरकारचा दुश्मनच आहे. आज तू सरकारचा प्रचारक बनलायस. सरकार मुंडांना त्यांच्या जंगलातून हाकलून काढतंय. सावकार जमीनदार कुठल्या तरी आंधळ्या कायद्याचं भय दाखवून अडाणी मुंडांना सतावतायत. हे नाही तुला दिसत? मुंडा माणसांचं दुःख जर मुंडा माणसांच्याच अंतःकरणात उतरत नसेल तर पलूसा, तोही मुंडांचा दुश्मनच असेल. समजलं? मिशन मध्ये मला नेहमी अरे तुरे करीत. इतरांसारखं तुम्ही मला कुणी म्हणत नसेल. का बरं? कारण मी मुंडा ना. या माणसांना नुसती सही जरी करता आली तरी त्यांना लगेच सरकारी नोकरी मिळते. मग मुंडा माणूस कितीही शिकला तरी सरकार त्याचा कधीच विचार करणार नाही. पलूसा, अरे हे तर मला देतीलच रे धरून, पण तू तर मुंडा ना. मग तरीही तू असा कसा? पण बिरसा, हे होत आहे ते काही ठीक नाही बरं का? का? असलं कधी ऐकलं नव्हतं म्हणून?
ऐक तर ऐक. जंगलाच्या हाकेनं वेडापिसा होऊन रानावनात भटकत असताना आकाशात वीज कडाडली. सगळं आकाश गच्च भरून आलं. माझ्या मनात उतरलं. एकदम शांत शांत होत. त्याच क्षणी मला जाणवलं, अंतर मनात कळून चुकलं की मी भगवान होय. सिंगमोंगापेक्षा, मिशन मध्ये ज्या देवाबद्दल तुम्ही बोलता त्याच्यापेक्षा ही माझी ताकद मोठी आहे. मला अटक करणार, सरकार अटक करून ठेवू शकणार नाही. ठार मारणार, ठार मारू शकणार नाही. जोपर्यंत एखादा तरी मुंडा माणूस, एखादा तरी भाताचा चूड रोवतोय, एखादं तरी झाड वाऱ्या वादळाशी टक्कर देत उभं राहायचंय, एखादं तरी खोपटं नवीन उभारलं जात आहे, तोपर्यंत पलुसा मी त्यांच्यात सामावून जिवंत असेल. अरे मी धरती आबा, माझा विनाश होऊच शकत नाही. मुंडांच्या श्वासाश्वासात जगणाऱ्या माझे मरण तुमच्या हातून कसं शक्य आहे? कामसुई ने कामाय मुंडा कामसुई राणा वेगना साबिना. काय म्हणतो तो म्हणतोय कोणाही मुंडाने प्रतिकार करू नये. काही घाबरू नका, दुःख वाटून घेऊ नका. मी लवकरच परत येईल. काळजी करू नका. मी हुकूम दिल्याशिवाय कोणीही लढाई करू नका. अजून वेळ यायची आहे, त्याच्यासाठी तीर राखून ठेवा. आणि धानीला माझा निरोप सांगा. त्याला म्हणावं भगवानानं काळ्या कुचिल्याच्या झाडाचा शोध घ्यायला सांगितलाय. काळ्या कुचिल्याचं झाड म्हणजे काय? काय नाही, एक प्रकारचं झाड असतं ते. त्याचं तेल हे डोक्याला लावायला वापरतात. चालकाड व अन्य तुरळक वस्तीच्या मुंडा गावांमधून लोकांच्या मनात विलक्षण असंतोष निर्माण झालाय. मुंडा लोक बोलत नाहीत, पण जमीनदार सावकार यांना जुमानीतही नाहीत. दुष्काळ सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पडलेला आहे. मुंडा लोक गवताच्या बियांपासून घाटा नावाचा पदार्थ तयार करून तो खातात, अन्यथा तसेच उपाशी राहतात. गवताचे बी हे सरकार धारा भरण्यासारखे पीक नाही. निदर्शनास आलेल्या गोष्टींवरून असे म्हणता येईल की बिरसाचे आंदोलन आणि सरदारांची मुलकी लढाई या दोन्ही गोष्टी आता एकच आणि अभिन्न आहेत. मुंडा माणसाकरवी कोणतीही कारवाई बिरसावर करता येणं शक्य नाही. बिरसा हा मूर्तिमंत भगवान आहे असा त्यांचा दृढ विश्वास आहे. बिरसानं नुसता सांगायचा अवकाश की मुंडा माणूस लगेच मृत्यूला तुच्छ मानून उभा राहील. मिशनऱ्यांच्या मतांचा आढावा घेतला असता असे कळून आले की बिरसाला सोडून दिल्यास रांची, चैवासा ह्या प्रदेशात दंगे उसळतील. एकंदरीत सरकारनं या गोष्टीकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष द्यावे आणि हे लक्षात घ्यावे की सरकार दारुगोळ्याच्या पिंपावर बसले. अच्छा, म्हणजे मुंडा जमातीमध्ये बिरसाबद्दल अविश्वास निर्माण होईल असं काहीतरी आपण केलं पाहिजे. संशय निर्माण झाला पाहिजे. ठीक आहे, तसं सर्टिफिकेट असलं की झालं. मी तसलं सर्टिफिकेट देऊ शकत नाही. काय? होय, बिरसा अजिबात वेडा नाहीये. मग तो आपण भगवान आहोत असं का बरं म्हणतोय? हा युरोप नाही, हा पौर्वात्य देश आहे. येशू सुद्धा पौर्वात्य माणूस होता. त्यानेही स्वतःकडे अलौकिक शक्ती असं मानलं होतं. तुम्ही बिरसाची येशूशी तुलना करताय? नाही, मला एवढंच म्हणायचंय की एखाद्यानं स्वतःमध्ये अलौकिक शक्ती असं मानलं तर तेवढ्यावरून तो वेडा ठरत नाही. आणि त्या व्यतिरिक्त त्याच्याशी बोलताना मला दिसलं की तो पूर्णपणे शहाणा आहे. तो बुद्धिमान सुद्धा आहे. मुंडा माणसावरचे त्याचे प्रेम खरोखरच मनापासूनच आहे. असं जर आहे तर मग मुंडा माणसांना तो सरकार विरुद्ध कसा काय चिथवतोय? आशानं मुंडांचंच नुकसान होणार आहे हे त्याला कळत नाही का काय? साहेब, मी किंवा तुम्ही दोघेही मुंडा नाही. बिरसा बहुतेक असा विचार करत असावा की होऊन होऊन त्याचं आणखी काय नुकसान होणार आहे. शेतभात, गाय बैल, घरदार एक एक करून त्यांनी गमावलंच आहे. त्यांच्या प्रदेशात परक्यांनी येऊन बस्तान मांडलंय आणि तेही परक्यांनीच केलेल्या कायद्याच्या जोरावर. तो कायदा करताना त्या प्रदेशातील मुंडांचा विचार किती केला गेला होता? हे बा,
कायदा मुंडा किंवा गैरमुंडा असा भेद मानत नाही. ही झाली पुस्तकी गोष्ट, पण प्रत्यक्षात तसं होत नाही. आणि मला वाटतं हे सर्वांपेक्षा तुम्हीच जास्त चांगल्या प्रकारे जाणता. मुंडा माणसाला बंगाली, हिंदी किंवा इंग्रजी येत नाही. न्यायाधीश कधीच मुंडारी भाषा अवगत करून घेऊन मुंडांचा न्यायनिवाडा करत नाही. कोर्टात खटला उभा राहिला की आरोपी काय म्हणतो हे न्यायाधीशाला कळत नाही. दुभाषा जे काही खोटं नाटं सांगेल त्यावरती निवाडा होतो. आणि परिणाम काय? दीड दमडीचा मुळा दुसऱ्यांच्या शेतातून घेतल्याच्या गुन्ह्यासाठी मुंडा माणसाला वर्षावर्षाची शिक्षा ठोठावली जाते. याच ब्रिटिश राजवटीत मुंडा जितके नागावले गेले तितके कधीही नाही. व्हॉट? असं जर बिरसाला वाटत असेल त्यासाठी मी तरी त्याला दोष धरू शकत नाही. व्हॉट आर यू टॉकिंग? डू यू अंडरस्टँड? या इंग्रज सरकारचा महाराणीचा इमानी नोकर या नात्याने मी त्याच्या भूमिकेचे समर्थन जरी करू शकत नसलो तरी त्याला दोषही देऊ शकत नाही. बिरसा त्याच्या भक्तगणात एक आत्मविश्वास जागवू शकलाय. मला तर पहिल्यांदाच असं दिसतंय की आता मुंडा माणसाला तो मुंडा म्हणून जन्मल्याचा अभिमान वाटतोय. म्हणजे तुम्हालाही त्या बिरसाने त्याचा भक्त म्हणून टाकलंय का काय? नाही, मी जशी त्याच्या बरोबर दिवस रात्र चर्चा केली तशी तुम्हीही करून पहा. मला खात्री आहे तुम्हीही बिरसाचे भक्त बनाल. वाह, छान. म्हणजे तुम्ही म्हणे मॅन ऑफ सायन्स. म्हणून तर मला त्याला वेडा ठरवता येत नाही. मग ठीक आहे, त्याच्या 4 गुन्हेगारांसारखा एक गुन्हेगार म्हणून खटला चालवायला हवा. पण बिरसावरची लोकांची श्रद्धा मोडून काढलीच पाहिजे. ते काय ते तुम्ही तुमचं ठरवा. पण माझी एक विनंती आहे की खटला सुरू करायला उशीर करू नका. शक्यतो मुंडारी भाषा जाणणारा, मुंडा माणसांना पशु न समजणारा असा एखाद्या न्यायाधीश शोधून त्याच्या करवीच बिरसाचा न्याय निवाडा करा. त्याला अटक केलेली आणि त्याला आता कोर्टात उभं केलेलं आहे. Why he was provoking Munda people? I am not at all provoking at all. अरे अच्छा, तुला इंग्रजी येतं की? माझ्या फाईल मध्ये या गोष्टीची नोंद नाही की काय? यात म्हटलंय की थोडस येतंय म्हणून. मग तेच बरोबर आहे. बर, चाल काढला तू काय केलंस? मुंडांना का भडकवलंस? मी त्यांना देवाधर्माच्या गोष्टी सांगत होतो. देवाधर्माच्या गोष्टी? अरे देवाधर्माच्या गोष्टी सांगणारा तू कोण? मी त्यांचा भगवान. तू त्यांचा भगवान नाहीस. तू जर त्यांना नुसत्या देवाधर्माच्या गोष्टी सांगत होतास तर सरकारनं तुला अटक करून तुरुंगात कशाला टाकलं? तुम्ही सरकारला विचारा. आधी मला अटक करून तुरुंगात टाकलं याचा अर्थ मी भगवान नाही असा होतो की काय? मग येशूला नव्हतं का त्यांनी तुरुंगात टाकलं? त्याच्यावर नाही का खटला झाला? त्याला नाही का मृत्यूदंडाची सजा मिळाली? डोकं फिरलंय तुझं मूर्ख, इडियट. हा माणूस लुच्चा आहे. हे काही माझ्या युक्तिवादाचं उत्तर नाही. मी काही तुला उत्तर द्यायला बांधील नाही. मी प्रश्न विचारतोय, तू उत्तर द्यायचंय, समजलं? असं जर असेल तर मीही काही उत्तर द्यायला बांधलेलो नाही. तुम्ही मुंडांचा जंगलावरील हक्काचा चुकीचा प्रश्न उठून धारा, खंड सगळं बंद करवला, आंदोलन सुरू केलं. ते का म्हणून? मी उत्तर द्यायला बांधील नाही. लुक आफ्टर हिम बाबू. मी रिपोर्ट करीन यावरच तुझी शिक्षा अवलंबून आहे. लक्षात ठेव, सगळं काही माझ्याच हातात आहे. त्यावेळी तुझ्या लक्षात येईल की तुला शेवटी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील आणि तुझ्या पुढच्या प्रश्नांना मग कधीच उत्तर असणार नाही. केअरफुली लुक आफ्टर हिम. येस सर. बिरसा, का आलास इथं? माझ्याशी बोलूही नकोस, मला तू स्पर्शही करू नकोस. तू दिकू नाही रे बिरसा. अरे मी सांग, कशासाठी बनलास दिकू? मी तुला सांगितलं होतं, आठवतं? की दिकू बनलास तर तुझ्याशी बोलणारही नाही म्हणून. आठवतं? मग का बनलास दिकू? खावं प्यावं, चांगले चांगले कपडे घालावे, टमटम मधून हिंडावं, रायसाहेब व्हावे, बडासाहेब व्हावे म्हणूनच ना? माझ्या बरोबर आता तू एक शब्दही बोलू नकोस. तुला माहित होता तो बिरसा तुझ्यासाठी संपला आणि मी ओळखत होतो तो अमूल्यही आता नाही. नाही रे बिरसा, मी अजूनही अमूल्यच आहे आणि तूही तोच बिरसा आहेस. कधीतरी तू दिगंत कीर्ती मिळवणार हे मला माहीतच होतं.
अरे ज्याच्यावर आपण उभे आहोत त्याच गवताच्या गंजीला आग लागली आहे याची सरकारला आता जाणीव झाली आहे बिरसा. बाहेर कुठेही फारसं कळत नसलं तरी तू खूपच मोठा झालाय. पाहिलंच अमूल्य, पोलीस कसे मुंडांना मारतायत ते. अरे त्यांना मारताना लक्षात ठेवा, उद्या तुम्हाला त्यांच्याशीच लढायचंय. हा मार सुद्धा ते लक्षात ठेवतील. ऐका हो, ऐका. बिरसा मुंडाला 2 वर्षांची कैद झाली हो. भगवान बिरसा रथांचा हो. समध्या मंडळींनो ऐका, आपला बिरसा भगवान 2 वर्षांची कैद संपून येतोय हो. समध्यांनी सांगावं द्या की भगवानानं समध्यासनी बोलिवलंय हो. समध्यांनी सांगा येताना पान आणि तीर दोन्ही बी पाठवा, दोन्ही बी पाठवा. बिरसा भगवान आपण सगळ्या मुंडा मंडळींनो फार चांगल्या वेळी जमलो आहोत. जेलात बसल्या बसल्या मी हाच विचार करत होतो की तुम्हाला कोणत्या वाटेनं पुढे न्यावं. आता मला वाट पक्की सापडली. आधीच सांगतो, या वाटेनं गेलं तर शरीर पडेल का राहील याचा विचार करायचा नाही. ऐका तर मग, आपल्याला आता फार वेळ नाही. आतापर्यंत आपण हाच विचार करत होतो की मुंडा माणसाचं दुश्मन कोण, जमीनदार, सावकार की भिकू. आमच्या खड्यावर शेतजमिनीवर जठा मारून बसलेले तेवढेच आपले दुश्मन, की ज्यानं आपली खुटकाटरी गावं जमीनदारांच्या हाती उचलून दिली ते सरकार आपलं दुश्मन. तर हे सगळेच आपले दुश्मन. राजा, जमीनदार, दिकू, राजपूत, सावकार, बामण, गोसाई सगळेजण सरकारला सामील आहेत. मुंडांच्या बाबतीत काही पण मामला उभा राहिला तेव्हा तेव्हा सरकारनं यांचीच बाजू घेतली. हे मुंडांकडून खंड वसूल करतात. दिवसेंदिवस तो वाढतच असतो. अनेक वेळा अर्ज विनंत्या केल्या की मग साहेब आपल्या मुलखात येतो, शिकार करतो, आपल्याकडचंच खातो पितो आणि चालता होतो. कोर्ट कचेऱ्या यांच्याच बाजूच्या. कोर्टाचं काम बाबू दिकूच चालवतात. जमीनदाराच्या बाजूनं ते निकाल देतात. पोलीस, फौजदार आपल्या पट्टीत येतात ते फक्त मानकी मंडळींना सतवायला, त्यांच्याकडून पैसे खायला. पण आपण आता हे चालू द्यायचं नाही. यापुढे हे सगळं बंद व्हायला पाहिजे. बापू हो, या सगळ्याच्या बरोबरच आपल्याला लढायचंय. आपलं रक्त आतापर्यंत खूप प्यायले. अरे आमची जमीन, आमची जंगलं आणि त्यावर अधिकार कोणाचा तर तो यांचा. जे बाहेरून परदेशातून इथे आले त्यांचा, आमचा नाही. सावकार, जमीनदार सुद्धा त्यांनाच सामील होतात. आमच्या बापजाद्यांपासून आम्ही या जंगलात राहतो. हे अरण्य मोठं झालं ते आमच्या डोळ्यात येतं. आम्ही वाढलो ते या अरण्याच्या साक्षीनं. रक्ता मासाचे आमचे आणि या जंगलाचे संबंध, आणि हे आता आमचं नाही. हे होणं शक्य नाही. आम्ही ते होऊ देणार नाही. मग त्याच्यासाठी आमच्याचा प्रत्येक मुंडा मेला तरी चालेल. आता आपल्याला अशीच लढत द्यायची की आतापर्यंत मुंडांनी कधीही दिली नाही अशी लढत. सावकार, जमीनदारांना, सरकारला पण समजलं पाहिजे की मुंडांशी लढणं सोपं नसतं. सरकार बरोबर लढाई, सगळ्या दिकून बरोबर लढाई. जंगलं आपली आहेत. आपण जंगलात डोंगर पहाडात घुसू, आपली ठाणी बसवू. त्यांच्याजवळ बंदूक आहे पण आपल्या जवळही तीरकामठे. आणि बंदुका किती जण चालवतील? आपण का त्यांच्या बंदुकांना भिणारे आहोत? त्याच्यापेक्षा आपल्या कुचिल्याच्या बाणांचा नेम पक्का आहे. शिवाय बलवे, भाले आहेतच. आता आपण 2 प्रकारची कामे करायची. आपल्या धर्माचं काम आणि दुसरं आपल्या लढाईचं काम. जन्मईचा सीमा मुंडा माझा धर्माचा हात. त्याला तुम्ही ओळखतातच. मुलकी लढाईपासून तो लढतोय. आपल्या धर्माचं काम कोणा संन्याशा किंवा कोणा बामणाकडून होण्यासारखं नाही, तर त्याला लढणारा माणूस पाहिजे. धानी मुंडा माझा लढाईचा हात. धनईला तर तुम्ही ओळखणार. आतापासून प्रत्येक बिरसाईदाचं घर म्हणजे आपला लढाईचा गड. आतापासूनच प्रत्येक बिरसाईदाच्या घरात चुलाण्यातल्या लाकडाबरोबर लढाई सुद्धा पेटली पाहिजे. गुरुवार आणि रविवार साऱ्यांनी जमायचं. धर्माच्या आणि लढाईच्या गोष्टी बोलायच्या. ध्यानामध्ये धरा,
की सगळ्यांनी फक्त रात्रीच जमायचं. आज या गावात तर उद्या 5 कोस दूरच्या गावात फक्त रात्रीच 4 दिशांना आपल्या सभा होतील. या सगळ्याची बातमी तुम्हाला दोघं कनू आणि शाली पोचवतील. एक कनू म्हणजे माझा भाऊ कनू आणि दुसरा शंकरागावचा कनू मुंडा. ज्यांची घरं जंगलाच्या अगदी आत आहेत, पोलीस ठाण्यापासून दूर, ते आपले प्रचारक. त्यांची एक तुकडी राहील. त्यांच्या घराघरातून सुरुवातीला बिरसाईत जमतील. ती घरं बिरसाईतांचीच असतील. ते रात्रीला झोपायला जागा देतील. जे येणार आहेत त्यांनी येताना आपल्या बरोबर कायबाई घेऊन जायचं. सगळ्यांनी एकत्र शिजवून खायचं. समजलं? सरदार मंडळींची एक तुकडी. त्यांनी लढाई करायला इतरांना शिकवायचं. मोर्चा कसा बांधायचा, हत्यारं पात्यारं कशी जमा करायची, हे सगळी कामं तुमच्याकडे. आम्ही ते आक्षी करू भगवाना, काही पण गोर नको. जे लहान नानक असतील ते घरीच राहतील. वडील माणसांकडून लढायला शिकतील. ते रातच्या बैठकीला येणार नाही. यापुढे हळूहळू काम करून भागणार नाही. सगळं काम बरोबरीनं एक साथ करायची. बायकांनी धान्यधुन्य गोळा करणं, शिजवणं वगैरे कामं करायची. तीर गावागावात पोचवण्याचं काम बायकांनी करायचं. शाली तुम्हाला समजावून सांगेल काय करायचं ते, कसं करायचं ते. पहिल्यांदा आपण आपल्या वाडवडिलांचा वारसा ताब्यात घ्यायचा. धुरिया व जगन्नाथपुरीची देवळं आहेत ती आपल्या वाडवडिलांची आहे आणि आज त्यांच्या जागेत आपल्यालाच बंदी. आपण ती बंदी मोडून देवळं ताब्यात घ्यायची. मुंडांची मूळ राजधानी नवरतनगड, तिथल्या पाण्यानं आपली देवळं धुवून काढू. आता धीमी धीमी लढाई. नंतर एकाच वेळी एक साथ सारे मुंडा लढाई सुरू करतील. आपल्या लढाईचं नाव उलगुलान. हे उलगुलान आपण सगळीकडे एकाच वेळी पेटवायचं. प्रत्येक बिरसईताच्या घरात आता उलगुलान पेटलं पाहिजे. उलगुलान. व्हॉट इज दिस उलगुलान? रिबेलियन, बंड. व्हॉट? रिबेलियन? नो नो, इट हॅज गॉट टू बी क्रश्ड. येस, क्रश इट. कोण जाणार? का? मी जाईन. मीच जाणार. पण कमिशनर फोर्ब्सचं मत घेतल्याशिवाय? मी जाणार. हे एवढं इथे घडतंय आणि आपण नुसतं बघत राहायचं काय? नो, नेव्हर. मग काय करायचं? पंचमधलं कार्टून बघितलंय ना? दारोगोळ्याच्या पिंपावर बसून ब्रिटिश अधिकारी पाईप फुंकतायत आणि पिंपातून धूर उठतोय. आठवत आहे ना? ते 2 अधिकारी म्हणजे तुम्ही आणि मी आहोत आणि हा छोटा नागपूरचा प्रदेश म्हणजे ते दारोगोळ्याचं पिंप आहे. नाव लिव्ह एव्हरीथिंग टू मी. काहीही झालं तरी लेफ्टनंट गव्हर्नर पुढे जाब हा मलाच द्यावा लागेल, तुम्हाला कुणाला नाही. मग आता आपण काय करायचं? रांची रिझर्व्ह पोलीस सायकोला पाठवून द्या. मी बनगावला जातो. तिथं सिंगभूमचा DC थॉम्सन द्यायचा आहे. सिंगभूमच्या नांदगाव, बेरिंग, लगारा, गिरगाड, डोरका या गावातून या बिरसाईतांना प्रथम अडवून टाकलं पाहिजे. सैन्याच्या 8 तुकड्या गावागावातून नेमण्यात येतील. तुम्हा रिझर्व्ह पोलीस आणि जाट बंदूकधारी तुकडी घेऊन तुम्ही पुढे जा. अच्छा, म्हणजे यापुढे मी गॅस टोबे मी. हुजूर, शैलराका पहाड बिरसाईतांनी भरून गेलाय. तू स्वतः पाहिलास? रातच्याला झाडावर जाऊन बसलो होतो. सबंध रात्रभर जात होते. पासळ्यावर पावलं बी वाजत होती. बायका मुलं पण असावीत, कारण लहान मुलांचं रडणं मधून मधून ऐकू येत होतं. हे सगळं कमिशनरांना ताबडतोब कळवायला पाहिजे. तुम्ही सायको नंतर दाऊदीकडे जा. उजव्या हाताला डोबारी बुरू आहे. व्हॉट? बुरू मीन्स छोटा पहाड. डोंबारी बुरूच्या ईशान्येस बोरलेदी एक गाव, शैल राकाबाच्या आग्नेस बिचाबुरू, उत्तरेस कुरुम्मा, गुटू हातू गाव, पश्चिमेस तिरिल कुटुबुरू. व्हाय आर यू टेलिंग मी ऑल दिस थिंग्स? हे सगळं कमिशनरांना कळवायला पाहिजे. काय करायचं याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. तेव्हा ते मी पाहतो. तुम्ही फक्त मी सांगतो तेवढाच करा. मला वाटतं एका गव्हर्नरचे अधिकार हे कमिशनरापेक्षा जास्त असतात आणि त्यांनी सांगितलेल्या निर्णयाबाबत मी काय कृती केली याचा जाब मला कमिशनरना नाही, गव्हर्नरना द्यायचा आहे. अंडरस्टँड? तर शैलराकाबच्या 4ही बाजूस पहाड आहेत. आजूबाजूला बंडखोरांची गावं आणि जंगल सुद्धा आहेत. म्हणजे यावेळेस तुम्हाला गोळीबाराची संधी नक्की मिळेल. बघूयात.
पण एक गोष्ट मी नक्कीच लक्षात ठेवीन की तुमच्यासारखं घरात बंद असलेल्या बायका पोरांवर आपण गोळ्या चालवायच्या नाहीत. ओके ओके. धानी, मुख्य सेना अरवाच्या उतारावर गेल्या. पोलिसांना वेढा घालायला वेळ देत आहे. मोर आलं की सांगा आम्हाला, आम्ही तयार आहोत. आता येतंय. पुढे कुठेही वर चढायला वाट नाहीये. म्हणजे कमिशनर हा समोरच्या तिलकुटी गुरुवर चढून गोळ्या चालवणार. पण मधी तर केवढा तरी मोठा नाला आहे. पण त्यांच्याजवळ बंदुका आहेत. या माग नाही का केवढ्या तरी गोळ्या मारल्या त्यांनी. पण भगवाना, तुझं नाव काढताच त्या गोळ्यांचं पाणी होऊन शन गेलं बघ. कोणी पण मेलं नाही. आणि आता तर मी स्वतः इथं जातीनं हजर आहे. डोंका कुठं आहे? टोंका गुटहातीच्या हातीराम समोर आहेत. बरतालीचे बिरसाई ते समदेव गवतीला आहेत. धानी या जीवराच्या मुंडाने उलगुलानात. भगवाना, त्या काही पण ऐकत नाहीत. आगड मुंडानी, अगं तुझं पोर वेगळीच आहे. भगवाना, अरे आम्ही बिरसाईत होत, मग आम्ही काही नुसतंच पोरं सांभाळायची बाय. भगवाना, काय पण झालं तरी बी आम्ही तुझ्या बरोबरच राहणार. हा, अरे या शरीराचं नाही तर काय होणार? उलगुलानात मेलो तर निदान सर्गाला तरी जाऊ. भगवाना, आम्ही पण लढणार, साहेबाला पिटाळून लावणार. हा, उलगुलान आमचं आहे ना. होय बर पोरांनो, अरे हे उलगुलान तुमचंच आहे. पहा साहेबांनो, पहा. अरे तुमच्या बंदुकीची ताकद आमच्या कुचिला बाणांपेक्षा फार मोठी आहे हे मी जाणू नये. पण मी या युद्धाचा हिशेब हार जीत यशापयश यात मांडणारच नाही. मुंडा माणूस आज मरायला तयार झाला, तो आमच्या हक्कासाठी, त्याच्या अस्मितेसाठी. ती जाणीव मी त्यांना दिली आहे. म्हणून माझा शब्द हा उलगुलान होतोय. होय, मीच त्यांचा भगवान आहे. अंगावर पुरेसा कापड नसलेल्या दरिद्री मुंडांच्या हातात बांबूंची धनुष्य आणि कुचिला माखले तीर देऊन मीच त्यांना उभं केलंय अर्ध्या जगावर राज्य करणाऱ्यांच्या विरोधात. सरकार दप्तरी चोर बदमाश या शब्दांव्यतिरिक्त मुंडांना संबोधलेलं नाही. जणू मुंडांना प्राण नाही, मन नाही. एवढंच काय तर साहेबांच्या आणि दिकूंच्या भाषेसारखे माझ्या मुंडारी भाषेत शब्दही नाही. ज्यांच्याकडे लिहिण्यासारखी अक्षरं नाहीत ते म्हणजे बर्बर, असभ्य, जंगली. पण आमच्याकडे जेवढे म्हणून शब्द आहेत ना, ते सारे आमची आतडी फाडून रक्ताने ओथंबत ओठावर उसळतात. आम्ही गाणी लिहित नाही, ती आमच्यात उगवतात. आजपर्यंत कोणत्याही लढाईत आमचा जय झाला नाही, यावेळीही होणार नाही. पण विजयाच्या नावाची नोंद फक्त कागदोपत्रीच होते, तर आमच्या लढाईची, जिद्दीची, आमच्या पराभवाचीही नोंद होते ती माणसाच्या रक्तात. आमच्या पराभवाची जखम रक्तात, वंचनेत, भुकेत, दारिद्र्यात, गाण्यातून, आठवणीतून, बेचव घाटक्यातून, नागड्या मुंडा पोरांच्या निस्तेज कातडीतून, गरभरलेलं पोट आणि सावकाराचा शेतातला भाताचा बोजा एका साथ वाळणाऱ्या मुंडा मातेच्या परिश्रमातूनच रुजते आहे, मोठे होते आहे. त्यातूनच तर मी या जंगली अडाणी मुंडांना साहेबाच्या पुढ्यात उभं ठाकवलंय, गुफण गुंडा हाती देऊन. साहेबांचे दिकूचे भय त्यांच्या रक्तातून, हाडामासातूनच मी उपसून टाकलंय. आता हिशेब कशाचाच नाही जयाचा, नाही पराजयाचा. विचार फक्त उलगुलानाचाच, फक्त उलगुलानाचाच. भगवान, 2 साहेब लोक इकडेच येत आहेत. ती दोघं बोलणी करण्यासाठी इकडे येत असतील. बोलणी? कसली बोलणी? आणि आता? अरे ते साहेब आहेत ना, गयाला नाही का त्यांनी शरण यायला सांगितलं, तसंच मलाही सांगणार. तो त्यांचा एक अजब नियम आहे. आधी 2 गोष्टी बोलायच्या म्हणजे दोष पदरी यायला नको. आणि मग नंतर? त्यानंतर गोळ्या घालणार, आपल्याला ठार करणार. परंतु त्यांच्या कागदोपत्री लिहायला झालं की आम्ही मुंडांना आधीच शरण यायला सांगितलं होतं, पण त्यांनी ऐकलं नाही. सबब गोळीबार करावा लागला. आणि शरण आले तर गोळीबार नाही करणार? तरीही गोळीबार करतीलच. तेव्हा लिहितील, आम्ही बोलणी करत असताना मुंडा माणसांनी चवताळून आमच्यावर सशस्त्र हल्ला केला, तेव्हा स्वसंरक्षणार्थ गोळीबार करावा लागला. लिव्ह युअर इन्स्ट्रुमेंट्स. तेरे का भोंगरे, जाग आणि ताण, येताना दिवा.
तुम्ही हत्यारं खाली टाका आणि आमच्या स्वाधीन व्हा. तुम्ही हत्यारं खाली टाकून आमच्या राज्यातून चालते व्हा. या लढाईच्या मोरक्यानं पुढे यावा. आपलं म्हणणं थोडक्यात सांगावं. अरे आम्ही समजेच माणसाच्या लढाईचे मोरके आहोत, सरदार आहोत. बिरसा मुंडाला आमच्या स्वाधीन करा. अरे हे राज कुणाचं आहे? हे जंगल कुणाचं आहे? आमचं आहे, भगवानाचं आहे. आम्ही आलो आहोत का तुमच्या राजवटीत राज करायला? तुम्ही इथं आमच्या राज्यात आलात आमचं जंगल घेण्यासाठी. मग हत्यार कोणी खाली ठेवायची? आम्ही? नाही साहेबांनी आमच्या जंगलामधून चालतं व्हावं. आम्ही काही इथं आमची हत्यार तुम्हाला देण्यासाठी बसलोय? मग काय तर आम्ही आमचं राज परत घेण्यासाठी आलोया. तुमच्या न ऐकण्याचा परिणाम वाईट होईल. आम्हाला गोळीबारी करावी लागेल. भगवाना, तुम्ही साहेबाच्या बंदुकीची निस्ती काठी बनवून टाकलीस. गोळ्यांचं नुसतं पाणी होतं बघा. अहो बघा बघा, एकूण एक बंदुकांच्या गोळ्या फुकट गेल्या. कुणी पडलं नाही का कुणी मेलं नाही. पण बिरसा मुंडा काही सापडला नाही. ओके, नाव ऑपरेशन शैलरा का भी जोहर. यांनी फादरला बोलवून घेतले, फादरचं ओपिनियन घेत आहे. त्या मिशनरी स्कूल मधला फादर त्याचं ओपिनियन घेत आहे. फादर, तुम्हाला मुंडारी समजते, मुंडा माणसांचं मनही समजतं. आता तुम्हीच सांगा, ह्या मुंडांचं काय करावं आम्ही ते? माझा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव जर लक्षात घेतला तर मी असे सांगू इच्छितो की ह्या मुंडांना दया दाखवणे म्हणजे वाळूमध्ये बी पेरल्यासारखे. बिरसाच्या पुरुष भक्तगणाचं जाऊच द्या, पण बिरसाईत बायकाही किती भयंकर आहेत. तेव्हा त्यांना कडक शिक्षाच व्हायला हवी. नाही, पण त्यांना कुठली शिक्षा करावी? बिरसाईतांची सगळी चीज वस्तू जप्त करा. बिरसाईत बायकांना गावाबाहेर पडायला मज्जाव करा. जे कायद्याच्या कचाट्यात येतील त्यांना खतम करा. पहिले काही जण ठार झाले की मग दहशत निर्माण होईल. वा, छान, नाईस नाईस, व्हेरी नाईस. पुढे? जोवर हरेक बिरसाईत तुमच्या तावडीत येत नाही तोवर बिरसाईत कायद्यांना अटकेतच ठेवा. मानकींनी मुचलका लिहून द्यावा की आपण यापुढे बिरसा व त्याच्या साथीदारांना आसरा देणार नाही म्हणून. करेक्ट, माझंही मत अगदी असंच आहे. विक्षोभकारी संघटना जरूर तर बल प्रयोगाने मोडून काढण्यात येतील. ज्यांनी दंगल व अन्य दंडाई गुन्हे केले असतील त्यांना अटक करून शिक्षा ठोठावल्या जातील. खुनाचा प्रयत्न आणि अन्य फौजदारी गुन्ह्याचा आरोप असणाऱ्यांना अटक करून खटला भरला जाईल. वर्तमान घटनेच्या वेळी स्वतःच्या गावात हजर नव्हते असा पुरावा ज्या बिरसाईताविरुद्ध सापडेल त्यांच्याकडून या गैरहजेरीबाबत जाब विचारला जाईल. शांतीपूर्ण आचरणासाठी त्यांच्याकडून जामीन का मागितला जाऊ नये याचे कारण त्यांना द्यावे लागेल. ज्या ज्या ठिकाणी जरूर असेल तेथे तेथे अतिरिक्त पोलीस ठेवण्यात येतील जेणेकरून त्या प्रदेशात भविष्य काळात शांतता कायम राहील. आणि तेथे राहणाऱ्या पोलिसांचा, त्यांच्या घोड्यांचा, खाण्यापिण्याचा, चंदा पाण्याचा सगळा खर्च त्या गावातील बिरसाईतांनाच करावा लागेल. शक्य नसल्यास तो खर्च त्या बिरसाईतावर सरकारी कर्ज म्हणून असेल ते त्यांना कसंही करून फेडावंच लागेल. छान, हे सगळं चांगलं आहे, परंतु साहेब सगळ्या बंडखोरांना अटक होईपर्यंत आमच्या मिशनच्या सुरक्षिततेची काय व्यवस्था आहे? त्याची काळजी आम्ही घेतलेलीच आहे. आता आपण आणखीन एक नोटीसही प्रसिद्ध करणार आहोत. या नोटिशीद्वारे कळविण्यात येते की बिरसाईतांनी चालवलेल्या दंग्या धोप्यामुळे सरकारने बिरसा आणि त्याच्या अनुयायांना ताबडतोब गिरफ्तार करण्यासाठी हवे असलेले गुन्हेगार म्हणून जाहीर केलेल्यांसाठी बंटगाव, खुंटी आणि सिंगभूम रांचीतील सैन्य पाठवण्यात आलेलं आहे. तुम्हास आदेश देण्यात येतो की बिरसा किंवा त्याच्या साथीदार गावाच्या आसपास आले व जवळच्या जंगलात लपलेले असले तर तुम्ही लगेच जवळपासच्या ठाण्यावर वर्दी द्यायला पाहिजे. या कामात हायगय न करता सरकारला मदत करावी, अन्यथा तो गुन्हा समजून तुमच्यावर कार्यवाही करण्यात येईल. जो कोणी बिरसा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पकडून देईल त्याला खालील प्रमाणे रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येईल. बिरसा मुंडा 500 रुपये, धानी मुंडा 100 रुपये, सुनारा मुंडा 20 रुपये, बुधा मुंडा 20 रुपये, शाली मुंडानी 20 रुपये. बिरसा दाऊद,
बिरसा भगवान, बिरसा धरती आबा. सुमारा शांत पडून राहा. नीला डुबूच्या मुरुमुंडाला निरोप दिलाय. तो तुला नक्कीच शांत करेल. नाही भगवान, आता काही बी उपयोग व्हायचा नाही. म्या नाही राहायचा आता. तुम्ही मला इथेच सोडा आणि चला पुढं. असे तुला सोडून कसे जाऊ आम्ही? आपण लढलो एक साथ, मरूही एक साथ. नाही भगवान, माझी आशा नका धरू. म्या तर या जातूया, पण भगवाना उलगुलान तुमच्या खांद्यावर आहे. तुम्ही चला पुढं. हा मुरुमुंडा कसा नाही आला अजून? त्याला तर कालच निरोप दिला होता ना. तो आता येणार बी नाही. त्याला काल सकाळीच धरून नेला असा. मानकी पाणीच्या भावाला त्याला धरून दिला. भगवाना, तुमच्या धर्मावरती जेचा जेचा भाव, त्या समध्या मानकींचा पट्टा काढून घेतलाय. जो तुम्हाला पकडून देईल त्यालाच पट्टा मिळेल. त्योच ना मानकी वय. समद धान्य धुन्य समध्यांच्या घरातून काढून नेले या. अरे 150 गावांची अशी दशा केली. 150 मुंडांना उपासमारीनं सुकवायचं आणि तुमचा ठिकाणा सांगण्यासाठी चापकाखाली त्यांचा जीव घ्यायचा. तुम्ही सापडत नाही तवर चाबूक मारून मारून हैराण करतात र. तुरुंगामध्ये टाकतात. समध्या घराघरातून आकांत सुरू केलं यार. आणि पोरी बाळींची आबरूबी. पोरते दिला या धानी पायी, सेरा दिला बुधा मुंडा पायी. बोरडलूच्या राजाच्या हत्तीच्या पायाखाली समधी घर तुडवलीत र. आता भगवाना, आम्ही नाही परत जाणार. नाही परत जाणार आम्ही. गेलो तर आबरू नाही वाचायची. अरे जितके मुंडा पकडले गेले आहेत त्या परिसानिक पळून गेले आहेत. भगवाना, अरे तुझ्या बाबाला सुगनाला बी धरून नेलं रे त्यांनी. कर्मी कुठं ऐकूनच ठाव. भगवाना, तू हायस तवर उलगुलनाचं काम चालू राहील. तू बाहेरच राहा. अरे आम्ही पकडून घेतलं तर गाव तरी वाचतील र. मुंडा माणसं वाचतील. पण मी एकटाच बाहेर आणि तुम्ही सगळे. अरे आम्ही ह्या दानकासारखं आहेत रे भगवाना. तूच आम्हाला धर्म सांगितलंस आणि तूच आम्हाला लढायला शिकवलंस. तूच आमासनी पान केलंस आणि तूच आमासनी लटक्या केलंस. आम्हाला पकडून नेलं तर काही नुकसान नाही व्हायचं. पण भगवाना, उलगुलान चालू राहिलं पाहिजे बघ. उलगुलान चालू राहिलं पाहिजे. हा धानी म्हणतो ते खरं आहे भगवाना. अरे आम्ही जातोया रे भगवाना. अरे पहिले सुनाराला दबा दारू करा आणि भगवानाच्या आईची कर्मेची माहिती काढा. शाली, किती जणांच्या मनाची आस या आगीत मी भस्मसात केली ग. शाली, उलगुलनाची रीतच उफराटी. परमीचं पोर, तिचं धनी, माझा कनू, घरदार सारं काही मी घेतलं. तुझं तर सगळं आयुष्यात उलगुलान झालं. पण अजूनही किती जातील. बहुतेक मीही या शरीरात राहणार नाही. पण उलगुलानाचा जय झाला नाही तोवर हे उलगुलानही संपणार नाही. मीही मरणार नाही. ही गोष्ट तू सगळ्यांना सांगायची शाली. सांगीन बरं भगवाना. समध्यासने सांगीन. तू बिन गोरवा. थोडं सातपड, तेवढाच आराम वाटत. अरे तुझा सांगाय ना ग. तुझ्याशी लगीन करायचं होतं. तुझं आयुष्य म्हणजे उलगुलान आहे. मग माझं बी लगीन त्याच्या संगच लागले या. मग आता ह्यो संसार मोठा कराया ना ग. तू थोडीशी झोप काढ. ना काहीतरी खायला पाहते. परमी तू जागी राहा बरं. आणि झाड बिळ नको करू की आवाज बी नको करू कसला. मी आता येते. भगवाना, कशासाठी हाय रे येऊन गुलाल? काय उपयोग आहे त्याचा? असं रानावनात बेवारशी फिरत राहण्यासाठी? 2 दिवस झालं धड तुला झोप नाही का काही खायला बी नाही. असं जगून तू आम्हाला काय मिळवून देणार आहेस? माझं म्हणशील तर मला काहीच नको होतं र. मला माझा कनू हवा होता. तो मला म्हणाला होता, मी तुला परणीन म्हणून. आम्ही आमची झोपडी बांधून ठेवली होती. माझा बाप आम्हाला 3 रुपये देणार होता. कनू माझ्यासाठी वाण्याकडून मीठ आणणार होता, तांदूळ आणणार होता. पण
पण कनू तर गेला ना भगवाना. पण इथं तर घाटा बी खायला मिळत नाही. मग कशासाठी आले होते या उलगुलात? कनू कशासाठी आला होता? या भातासाठी, या मिठासाठीच ना? मग भगवाना, या उलगुलानं काय दिलं आम्हाला? माझा कनू बी घेतला, माझं पोर बी घेतलं, आणि इथं तर भात बी मिळत नाही. भगवाना काही बी झालं तरी मी साहेब राजाचा वगैरे वगैरे बिरसा. शाली तू पळून जा. शाली माझा हुकूम आहे. शाली तू पळून जा. परमीला पण घेऊन जा. सगळ्यांना माझा उलगुलानाचा निरोप दे. माझी अरे तू मुंडा ना, मग तुला सोडणार नाही. भगवानाला पकडलं रे, भगवानाला पकडलं. शशीभूषण राय आणि माझी आता मारी यानं चुगल केली. नंदगावला चालवलं, हो नंदगावला चालवलं. अरे मुंडा हाय कोणी जिद्दा का समजायचे मुर्दे झाले आहेत. भगवानाला पकडलं रे, भगवानाला पकडलं. आता तुरुंगात आलेलं आहे, तुरुंगामध्ये टाकलेलं आहे. हे सगळे मुंडारी पण तुरुंगामध्ये जे आहेत ना ते पकडले आहेत. बाबू, आमच्या भगवानाला फक्त एक दिवस आमच्याबरोबर ठेवा. ते आता शक्य होईल असं वाटत नाही, पण आता कोठडीत असेपर्यंत वेळ आहे. तोवर त्याच्याशी काय ते बोलून घ्या. भगवान, रडू नका, आता वेळ नाही. मी काय बोलतो ते ऐकून घ्या. की न्यायाला पुढे उभे राहून जेव्हा जाब जबाब होतील तेव्हा तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं की आम्ही याला ओळखत नाही. काय झालं ते आम्हाला माहित नाही. आम्ही आमच्या मनानच काही बी केलं. मला चोर म्हणा, लुच्चा म्हणा, सगळ्या शिव्या द्या, काही होऊ द्या, पण तुम्ही सही सलामत जा. म्हणजे मग मला सगळं पावलं. आणि भगवान तुम्ही मला आता ते जितेपणी जेलाच्या बाहेर येऊ देणार नाही. तुला एकट्यालाच कोठडीत ठेवणार. ठेवू दे. मी तुमचा भगवान म्हणूनच तुमच्या सोबतीला असेल. मी तुम्हाला सोडलेलं नाही. किती जण गेले? कराचा दुना मुंडा, लोजिमचा सुकाराम आणि कोण? कोण? तुझा बाबा सुगाना. जिलिबा 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 पानवंगा कराडे साहे तिरंदा सेतेरा लेका जिलिबा जो तिरंदा पानवंगा कराडे साहे वंत्या कानाला बिरसा हे. अरे गोळीच्या बी घायानं मी नाही मरत र, पण त्या शशी दरुक्यानं चापका खाली फोडून फोडून भगवानाच्या नावानं खोटा जाप द्यायला लावला. त्याच पापानं जळतोय र. भगवाना मला माफी कर, मला माफी कर रे भगवाना. ऐका, मी तुमचा भगवान. मंडळी, मी तुमचा धरती आबा. ही मातीची कुडी टाकली नाही तोवर तुमचा उद्धार करू शकणार नाही. हिम्मत हरू नका. म्हणू नका की आम्हाला जेलात टाकून भगवान अर्ध्यावरच सोडून गेला. सगळी हत्यारं तुमच्या हातात दिली आहेत. छातीमध्ये हिम्मत दिली आहे. तुमचा शत्रू कोण हेही तुम्हाला दाखवून दिलंय. हे सारं नीट धरून ठेवा. एक दिवस तुम्हीच जिंका, पण मोडून जाऊ नका. लक्षात ठेवा, एक दिवस मी पुन्हा जन्म घेऊन येणार. पुन्हा सगळीकडे उलगुलानाचं वादळ उठवणार. रेशीम किड्यांनी लाखो हजारो अंडी दिली आहे. त्यातल्या पतंगागत माझा निरोप सगळीकडे जाईल. आपल्या 52 परगण्यातून मी छोटा नागपूरच्या दुश्मनांना हाकलून काढीन, पूर्णपणे नष्ट करीन. मी पुन्हा पुन्हा जन्म घेऊन येईन, पुन्हा येईन. हे बिरसा, चुप बस, ओरडू नकोस. काय दिलंय मला मगाशी? माझा घसा का जळतोय? शिरांमधून रक्त जळू खाली उतरतंय. काय दिलंय मला? हे चुप्प बस बघू. मी चुप बसू? अजिबात चालणार नाही. लक्षात ठेवा, एके दिवशी पुन्हा परतून येईल. ठाण्यांची होळी करेन. सोमपुरात तुफान उठवीन. माझ्यावर पहारा करताय. एके दिवशी पाहालच तुम्ही
या मुंडा देशासाठी, या मातीसाठी, या माझ्या आईसाठी मी सगळं छिन्न भिन्न करून टाकीन. मागाच्या 10व्या दिवसापासून आता ज्येष्ठ संपला तरी कचेरीत जातोच आहे मी. साहेबानं मला कसलं औषध दिलंय सांग. साहेबाला वाटत असेल तसं कधीच होणार नाही. मला कोणीच संपवू शकणार नाही. समजलं? मला कोणीच. बिरसा काय होतंय तुला? मला माहितीये की तू माझ्याशी बोलणार नाहीयेस, पण मी तरीही एक सांगतो, ऐक. लक्षात ठेव, पहारेकरी किंवा सुप्रिटेंड साहेबांनी काहीही दिलं तरी घेऊ नकोस. त्यांनी दिलेलं पाणी सुद्धा पिऊ नकोस. बिरसा काय होतंय तुला? बिरसा तुझ्या केसच्या बाबत आता नक्कीच निकाल लागेल. बॅरिस्टर जेकबचं मला तसं पत्रही आलंय रे. ते तुला भेटण्यासाठी म्हणून मुद्दाम येणार आहेत. बिरसा यावेळेस अमूल्य, मी तुझ्याशी बोलत नाही. ते तुझ्यावर रागवून न, तर तू माझ्याशी बोललास नसत्या झंझटात सापडशील म्हणून. अमूल्य मला माहिती आहे तू मुंडांचा दुश्मन नाही असते, पण अमूल्य आता हे सारं व्यर्थ आहे. अमूल्य बाबू, लिहून घ्या. बिरसा मुंडा, सुगाना मुंडाचा मुलगा, जन्म 1875, वय वर्ष 25, डाईड ऑफ कॉलरा, तारीख 9 जून 1900, स्थळ रांची जेल, वेळ सकाळी 9:10. मी असा आदेश देतो की मुंडा लोक प्रेत गाडत जरी असले तरीही बिरसाचं प्रेत जाळलंच गेलं पाहिजे. एकदा जाळलं गेलं म्हणजे त्या साल्या जेकबलाही पोस्टमार्टमचा आग्रह धरता येणार नाही. सगळ्यांना समजलं पाहिजे की बिरसा मुंडा हा भगवान, धरती आबा वगैरे कोणीही नसून तुमच्या आमच्या सारखाच एक सामान्य माणूस होता. वाह, म्हणे बिरसा भगवान.